सर्व कारणांचे कारण आहेत. त्यामुळे आता अर्जुनाच्या मनातले जे संदेह होते, डाऊट्स होते, ते सगळे मिटलेले आहे. आणि मग आता अर्जुन काय म्हणतो की हे भगवंता, तुम्ही कोण आहात? तुम्ही परम ब्रह्म, परमधाम, पवित्रम परमम भवान. म्हणजे तुम्ही तुम्ही हे परम ब्रह्म आहात, तुम्ही पवित्र असे धाम आहात, आणि तुम्ही सर्व कारणांचे कारण परम सत्य आहात, असं इथं अर्जुन म्हणतोय. आणि पुरुषम शाश्वतम दिवम आदिदेव अजम विभू. तुम्ही कोण आहात? तुम्ही आदिदेव आहात, आदि पुरुष आहात, तुम्ही अजन्मा आहात, आणि तुम्ही विभू देखील आहात. तर भगवंत कसं आहे? भगवंत हे आदि पुरुष, अजन्मा, अयोनिज असं आपण भगवंतांविषयी म्हणू शकतो. आणि भगवंत हे विभू आहे. आणि इथं अर्जुन काय करतो की नुसतं एवढंच हे करत नाही, तो रेफरन्स देतो. रेफरन्स कशासाठी देतो? आपण रेफरन्स कशासाठी देतो? आपल्यासाठी. नारद, असित, देवल, व्यास या महर्षींनी अनेक वेळेला भगवंत तुमच्याविषयी सांगितलं आहे, पण आता हे सत्य तुम्ही स्वतः सांगत आहात. ओके नाही? हे सत्य जे आहेत की तुम्ही हे सर्व कारणांचे कारण हे अनेक देवर्षींनी, अनेक महर्षींनी मला सांगितलेलं आहे. ओके नाही? नारद मुनी, असित, देवल, व्यास ह्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे, आणि आज तुम्ही हे स्वतः सांगत आहेत. आपण मागच्या वेळेला म्हणलं होतं की भगवंतांचा भक्त भक्ता सोडून बाकी कोणालाही भगवंतांना पूर्णपणे जाणता येत नाही. ओके नाही? ते खरंच अवघड असतं, कारण की भगवंत जेव्हा भक्त, आणि ती पण भगवंतांची कृपा होते. भक्त हा भगवंतांच्या प्रेममय सेवेमध्ये जेव्हा काय म्हणतात त्याला, रममाण होतो, तेव्हा भगवंत त्याच्यावरती कृपा करतात. आणि कारण भगवंतांना समजणं इतकं सोपं नाहीये. ओके नाही? आपण नेहमी म्हणतो की इट इज इनफ टू अंडरस्टँड दॅट वी कॅन नॉट अंडरस्टँड कृष्णा. ओके नाही? कृष्णा भगवंतांना समजणं इतकं सोपं नाहीये. म्हणून वेद देखील हे स्पष्ट सांगतात की जो भगवंतांची भक्ती करतो तोच केवळ फक्त भगवंताला जाणू शकतो, बाकी कोणीही जाणू शकत नाही. आपण बघितलं होतं की कर्मी, ज्ञानी, योगी, प्रत्येकाचं डेस्टिनेशन वेगळं आहे. कर्मी कर्मी म्हणजे कोण? कोणाला कर्मी म्हटलं जातं? सांगेल कोण? काम कर्म जे इच्छे तर काम करतात, म्हणजे काही इच्छा पाहिजे म्हणजे कर्मकांडी लोक. हा, सकाम कर्म ह्या करणाऱ्या व्यक्तींना का बरं करतात? मग ते का बरं? त्यांचं उद्दिष्ट काय असतं? भौतिक गरजा, इंद्रिय. हा हा, नाही, त्यांचं उद्दिष्ट काय असतं? कर्मी. आपण आता वेगवेगळ्या कॅटेगरीजचे लोक बघितलेले आहेत ना आतापर्यंत. तर कर्मी म्हणजे काय? जो सकाम कर्म करतो, की कर्म करतोय मी, मला त्याचं फळ मिळालं पाहिजे. ओके नाही? मी हे केलेलं आहे, मला हे मोस्ट ऑफ द पीपल असंच आहे. तर व्हॉट इज द, म्हणजे त्यांचं टार्गेट काय असतं, त्यांचं उद्दिष्ट काय असतं या सगळ्यांच्या मागे? इंद्रिय तृप्ती करणारे, भोग करणारे. येस, जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने इंद्रिय तृप्ती करता यायला पाहिजे. ओके नाही? मी जास्त पैसा कमवण्याचं उद्दिष्ट काय आहे? जास्त पैसा कमवलं तर जास्त आहे, म्हणजे मला फॅसिलिटीज पाहिजे, मला माझ्या भौतिक गरजा कम्प्लीट करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग त्यांना आधार काय दिलाय मग वेदांनी? आता कर्मी हा व्यक्ती असतो, जो असतो ना, तो कर्मीच्या कर्मकांडी. कर्मकांडाचं काय उद्दिष्ट आहे मग? भौतिक कर्मकांड जी आपल्याला वेदांचाच पार्ट आहे ना, कर्मकांड इज ऑल्सो पार्ट ऑफ वेदा, वेदांचाच पार्ट आहे. तर वेद मध्ये कर्मकांडांचं सेक्शन का दिलाय मग? भगवंतांनी कृष्ण भक्तीच डायरेक्टली प्युअरली देऊन द्यायची ना सगळीकडे, असं का केलंय मग? इच्छापूर्ती होण्यास. हा, पण म्हणजे कर्मकांड सेक्शन जो आहे त्याच्याने काय मग त्यांचं काय माताजी तिच्यात यज्ञ करावं लागतं, ते यज्ञ विष्णू पितर्थच समर्पित असतं, म्हणजे विष्णूलाच समर्पित असतं. ते स्वर्गप्राप्तीपर्यंत जाऊ शकतात. स्वर्गप्राप्ती, येस, माताजींनी बरोबर सांगितलं. तर त्यांचं अल्टिमेट एम काय असतं? स्वर्गप्राप्ती. तर कर्मकांड हा सेशन जो वेदांमध्ये दिलेला आहे, त्याचं एकच उद्दिष्ट आहे की मी इहलोकी, म्हणजे या भौतिक जगामध्ये असताना इहलोकी मी सगळ्या माझ्या भौतिक गरजा व्यवस्थित कम्प्लीट व्हाव्या, आणि मग नंतर मला स्वर्गप्राप्ती व्हावी. एवढं एकच उद्दिष्ट कर्मकांडांचं सेक्शन आहे. परंतु त्या कर्मकांडांच्याही वरती काहीतरी गोष्टी आहेत ना. तर कर्मकांडाचं सेक्शन का बरं, म्हणजे एक भक्तांसाठी तो का बरं ऍप्लिकेबल नाहीये मग?
हे तर खूप चांगलं आहे ना. भौतिक गरजा जर कम्प्लीट होतात आणि मला जर मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती होतीये, तर हे खूप असं काय म्हणतात त्याला, लुक्रेटिव्ह ऑफर वाटते. चांगलं आहे ना, इथेही चांगलं आहे तिथेही चांगलं आहे. इथेही मला स्वर्गीय सुख मिळेल, नंतरही स्वर्गीय सुख मिळेल. बट भक्त जे आहेत ते कर्मकांडाच्या मध्ये का बरं इन्व्हॉल्व्ह होत नाही? कारण म्हणजे का का बरं, काय, व्हॉट इज द रिझन? जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये. हा, हे माझे कारण ओनली अँड ओनली शरीराच्या गरजा कम्प्लीट होतात तिथं. ओके नाही. परंतु मी हे शरीर नसून मी आत्मा आहे हे जेव्हा त्या व्यक्तीला कळतं, तेव्हा तो फक्त ह्या कर्मकांडाच्या सेक्शन मध्ये अडकणार नाही. कारण त्याला हे कळेल की नाही, ह्याच्यावरती पण काहीतरी आहे ना. हे तर ठीक आहे, परंतु तरी देखील कर्मकांडांचं सेशन का बरं दिलेलं आहे? कारण त्या निमित्ताने का होईना त्यांची शरणागती घेण्याची टेंडन्सी बनते. ओके नाही. शरणागती कुठेतरी तो जीवात्मा शरण होतो आणि तो कुठे ग्रॅटिट्यूड दाखवतो. म्हणजे काय, कृतज्ञता भाव दाखवतो, जो अतिशय आवश्यक आहे एका व्यक्तीसाठी. की कृतज्ञता, की मला ह्या कृपेमुळे मला ह्या गोष्टी मिळतात, म्हणून मी त्याच्याबद्दल शरणागत आहे, त्याच्याबद्दल मी कृतज्ञता दाखवते आहे, म्हणून तो सेक्शन दिलेला आहे. परंतु जेव्हा एका काय म्हणतात त्याला, नेहमी आपण LKG मध्येच नाही राहू शकत ना. सिनियर आणि सिनियर किंवा ज्युनियर क्लासमध्येच राहायचंय का आपल्याला? नाही, आपल्याला वरती जायचंय. म्हणून ती योगा लॅडर आहे. सो कर्मकांड करता करता त्या व्यक्तीचं चित्त शुद्ध व्हावं आणि त्याला हे लक्षात यावं की नाही, अरे मी हे करतोय, त्या सगळ्याचं जे श्रेय आहे ते तत्सत श्रीकृष्णार्पणमस्तु होतंय. हो की नाही? मग त्या व्यक्तीची चेतना थोडी त्या लेवलनी वरती जावी, हा त्या मागचा उद्देश आहे. की हळूहळू का होईना त्यांची प्रोग्रेस व्हावी. आणि म्हणूनच भगवंत असं म्हणतात की एकदम असा कोणत्या ह्याला नाही म्हणू नका. म्हणजे त्यांना कन्फ्युज करू नका. फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती जो आहे त्याला कन्फ्युज करण्यामध्ये अर्थ नाहीये, ठीक आहे, पण त्याला हे लक्षात आणून द्यायला पाहिजे की ह्याच्यावरती पण आहे. सो तो झाला कर्मी सेक्शन. दुसरा कोण आहे? ज्ञानी. ज्ञानीचं काय असतं की ज्ञानीला हे सगळं केल्यानंतर हे लक्षात येतं की अरे, मी तर हे शरीर नाहीये मला, आणि ह्या ज्या गोष्टी ज्या मला मिळतात त्या ऑलरेडी ह्या सगळ्या बॉडीशी रिलेटेड आहे, ह्या भौतिक जगाशी आहे. परंतु ह्या भौतिक जगामध्ये सुख जसं मिळतं तसं दुःख पण मिळतं, हा विचार तो करतो. हा झाला ज्ञानी. मग त्याला जिज्ञासा निर्माण होते की मला ह्याच्या परे काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा आहे. इतकंच तर नाहीये ना ते उद्दिष्ट, मी जन्म घ्यावा, मी माझा संसार करावा, मी माझ्या मुलाबाळांना वाढवावं, मी एक दिवस म्हातारं व्हावं आणि एक दिवस मी मरून जावं. दिस इज नॉट द पर्पज ऑफ माय लाईफ ना. हे इतकंच माझं जगण्याचं उद्दिष्ट असू शकत नाही. ही जिज्ञासा त्याच्या मनामध्ये निर्माण होते आणि मग तो भौतिक शास्त्रांचा आधार घ्यायला लागतो. ओके नाही. शास्त्रांचा आधार घ्यायला लागतो. मग अशा व्यक्तीला कोण म्हटलं जातं? ज्ञानी असं म्हटलं जातं. ओके, ज्ञान मिळवण्याचं. परंतु ज्ञानीचा उद्दिष्ट काय असतो मग? व्हॉट इज द, म्हणजे आता आपण प्रत्येकाचं बघतोय बरं का. कर्मीचं उद्दिष्ट काय आहे? मला भौतिक जगामध्ये असेपर्यंत सगळ्या फॅसिलिटीज मिळायला पाहिजे आणि जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा मला स्वर्गप्राप्ती व्हायला पाहिजे. ओनली दिस इज पॉसिबल विथ द कर्मकांडा. ह्याच्या व्यतिरिक्त काही होऊ शकत नाही. कारण ह्याच्या व्यतिरिक्त देण्याची देवी देवतांची कॅपॅसिटी नाहीये. कारण ते बिचारे आपल्यासारखेच जीवात्मा आहेत. ओके, सो हा झाला कर्मी सेक्शन. ज्ञानीचा उद्दिष्ट काय असतो मग? ब्रह्मज्योति हा, विलीन होना चाहते हैं. येस, ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचं असा ज्ञानीचा उद्देश असतो. सो व्हॉट इज, ह्याला काय म्हणतो आपण? शून्यवादी किंवा ज्ञानी असं म्हणतो. आणि प्रभुपादांनी शून्यवादाचा नेहमी धिक्कार केला. निर्विशेष शून्यवादी, पाश्चात्य देशतारेने. ते शून्यवाद म्हणजे काय? व्हॉइडिझम. ओके ना. आपण ह्याच्यामध्ये बघू काय प्रॉब्लेम आहे. आता डेस्टिनेशन त्याचं काय आहे? त्याला, त्या ज्ञानीला जेव्हा ज्ञान प्राप्त होतो तेव्हा त्याला कळतं की हे जे मला भौतिक भोग मिळतात ना, हे सगळे बॉडीशी रिलेटेड आहे. ज्या क्षणी मी हे शरीर सोडून जाईल माझं काहीच राहत नाही, माझी कुठलीच गोष्ट माझ्या बरोबर जात नाही, मग ह्याचा उपयोग काय ना. सो ऑलवेज इन्व्हेस्ट, अशा बँक मध्ये इन्व्हेस्ट करतो जी मला परमनंट काहीतरी रिटर्न देईल ना. आज दिलंय 1 लाख पण पुढे दिलेलंच नाहीये, अशा ठिकाणी कोण इन्व्हेस्ट करायला जाईल ना. फसतात ना लोक अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून की जी, अरे एका वर्षामध्ये तुम्हाला 4 पट तुमचे पैसे देतात. लोक जातात का तिथं? नाही, विचार करतात की अरे आज मला 4 पट देतोय, उद्या हात वरती केले माझे पैसेच गायब झाले तर काय करणार.
असं आपण विचार करतो. आपण काय म्हणतो, नॅशनलाइज बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे बरं का, कारण तिथे काय असतं, सिक्युरिटी असते, तिथं सेफ असतं. हा आपण प्रॅक्टिकली जेव्हा विचार करतो तेव्हा आपण इथे हा विचार करायला पाहिजे की जी गोष्ट मी शरीर सुटल्यानंतर माझ्या सोबत सुटणार आहे, सगळे माझे नातेसंबंध वगैरे सुटणार आहे, तर मग ती माझ्यासाठी काय उपयोगाची आहे, हा विचार एक ज्ञानी करतो. पण प्रॉब्लेम असा करतो तो, ज्ञानीला काय वाटतं की जोपर्यंत मी या भौतिक जगात आहे तोपर्यंत प्रॉब्लेम्स आहेत, सुख आहे, दुःख आहे, मान आहे, अपमान आहे, सगळ्याच गोष्टी माझ्यासोबत आहेत ना, तर मग मी काय करेन, मी या भौतिक जगाच्या परे जाईल. मला हे भौतिक जगच नको. मला काय करायचं, मला शांतता पाहिजे, मला इटर्नली पीस पाहिजे. त्याच्यामुळे तो काय उद्दिष्ट करतो, ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याचं. सो दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉइडिझम ऑर मर्जिंग. ओके ना. तेव्हा बऱ्याच जणांचं की म्हणजे मायावाद पण हेच सांगतं की आत्मा परमात्मामध्ये विलीन झाला की त्याचं काही अस्तित्व राहत नाही. अरे तुम्ही विचार करा ह्याच्यामध्ये किती रेंज असेल. सो व्हॉट इज देअर डेस्टिनेशन, ब्रह्मज्योतीमध्ये मध्ये असं. आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, जसं पहिल्या कर्मी सेक्शन मध्ये काय की स्वर्गप्राप्ती होईल, किती दिवस होणार, जितका पुण्याचा तुम्ही केलेला स्टॉक आहे ना तितके दिवस इंद्रदेवता तुम्हाला एंटरटेन करतील. ज्या क्षणी ज्या एका मोमेंटला तुमचा पुण्याचा स्टॉक आहे ना, टाटा सी यू बाय बाय करून ढकलतील. हो की नाही, शिणे पुण्य मर्त्य लोकम विशंती, पुन्हा मृत्यू लोकामध्ये येण्याचा देर इज ऑलवेज अ चान्स. देर इज अ चान्स, ऑलवेज नाही, नेहमीच नेहमीच. हा, तर मग दुसरा आहे ज्ञानी. मग त्याच्यामध्ये ब्रह्म, मग ह्याच्यामध्ये काय डेंजर आहे बाबा, ज्ञानी सेक्शन मध्ये ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणे आणि भौतिक त्रासांपासून मुक्तता हा त्याचा उद्दिष्ट आहे. परंतु प्रॉब्लेम काय आहे मग, वहां पे एका कोई ठिकाणी एक्टिविटी नहीं है. ऍक्टिव्हिटी नाही. हा, तो इनॅक्टिव्ह आहे आणि तो तिथं ब्रह्मज्योती. नाव इमॅजिन की थ्रू आउट द लाईफ आपण फक्त ऍक्टिव्हिटी करतो. भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात की म्हणजे नाही म्हणजे एक क्षण देखील व्यक्ती बिना कर्म करता राहू शकत नाही. अगदीच आपण म्हणलं ना, एका जागी बसायचं तरी म्हटलं तरी आपल्या काहीतरी चालू असतं, हात काही नाही तर पापणाचे उघड जात. म्हणजे आयुष्यभर आपण कर्म केलेली, आफ्टर डेथ किंवा आफ्टर मर्जिंग इनटू दॅट, हाऊ कॅन वी से इनॅक्टिव्ह. हे खूप इम्प्रॅक्टिकल नाही वाटत आहे का, हे शक्य नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की भौतिक इच्छा पूर्णपणे झिरो करणं हे देखील पॉसिबल नाहीये. सो व्हॉट शुड वी डू. ओके. सो ज्ञानीचं जे डेस्टिनेशन आहे की मर्जिंग इनटू द ब्रह्मज्योती किंवा ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणं, हे जे आहे ना, हे ज्ञानीचं डेस्टिनेशन, तिथे प्रॉब्लेम करतं. सो कर्मी नाही, ज्ञानी नाही, मग कोण आहे, योगी. मग योगी त्याच्या वरच्या लेवलला आहे. योगी काय करतो मग, सो व्हॉट इज द डेस्टिनेशन ऑफ योगी. योगीचं काय उद्दिष्ट आहे, परमात्मा ध्यान करणं. हा, आता योगी जो व्यक्ती आहे ना, तो ह्याच्या एक स्टेप अजून वरती आहे. ओके नाही, कर्मीच्या वरती आहे, ज्ञानीच्या वरती आहे. योगीला हे कळलं की हा, माझ्या हृदयामध्ये सुद्धा परमात्मा रूपाने भगवंत आहेत. सो व्हाय नॉट फोकस ओव्हर देअर. ओके नाही, तर माझ्या हृदयामध्ये, इव्हन माझ्याच हृदयामध्ये काय, सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने माझे भगवंत तर त्यावेळेला पूर्ण साक्षात्कार झालेला नसतो, परंतु त्याला माहिती असते की परमात्मा रूपाने जर माझ्या हृदयामध्ये भगवंत आहे तर व्हाय नॉट फोकस ओव्हर देअर. ओके ना. म्हणून तो काय करतो, परमात्मावरती ध्यान केंद्रित करतो. मग अशा योगीचं डेस्टिनेशन काय होऊ शकतं, मग परमात्मा साक्षात्कार. बरोबर आहे, परमात्मा साक्षात्कार त्याला होतो. सो देर आर टू थिंग्स. योगी ब्रह्मवादी जर असेल तर त्याला त्याचं अंतिम उद्दिष्ट असतं ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणं. परंतु ज्याला परमात्मा साक्षात्कार होतो त्या व्यक्तीला, त्या योगीला चान्सेस असतात की तो भगवान साक्षात्कारकडे तो अग्रेसर होऊ शकतो. अदरवाईज हे जे सिद्ध लोक किंवा जनलोक, तपलोक, तिथं जाऊन ते आपली पूर्ण जे काही असतंय ते कम्प्लीट करतात आणि देन दे गो टू बॅक टू गॉड हेड. म्हणजे काय झालं, स्टॉप होईल आणि मग ते पुढे जातील. हा झाला योगी. ओके नाही, हा झाला योगी. प्रॉब्लेम कसा आहे या मार्गावरती तुम्हाला माहिती का, योगीमध्ये काय असतं, जेव्हा व्यक्ती योग, अष्टांग योग किंवा एक तर ते खूप खडतर आहे, कलियुगातल्या लोकांना इम्पॉसिबल आहे, विचार सुद्धा करू शकत नाही.
ओके नाही, इथे 2 तास 16 परवाच काय झालं म्हणजे पार्थ मला म्हणत होता की एका जागी बसून असं जप करणं खूप अवघड आहे बाबा म्हणे, फार अवघड आहे असं. आणि म्हणजे मला तर असं शक्यच नाहीये म्हणे एका जागी. म्हणजे त्यावेळेला तो असं म्हणला, मला मी हसलं बरं की खरंच हे अवघड आहे. इट इज अ तपस्या इन कलियुगा. सो इमॅजिन की वर्षानुवर्ष असं योगी तपस्या करतात, तेव्हा कुठे त्यांचा तो योग सफल होतो. हिंड्रन्स इज दॅट की ऑब्स्टॅकल काय आहे माहिती का, जसं जसं योग सफल होतं ना तसं त्यांना सिद्धी प्राप्त व्हायला लागतात आणि त्या सिद्धीमध्ये ते अडकतात. ओके नाही, योगीला काय असतं, सिद्धी प्राप्त होतात. कोणत्या कोणत्या सिद्धी प्राप्त होतात आपण मागे बघितलं होतं. अणिमा, लघिमा, ह्या सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. म्हणजे तो अगदी लहानात लहान होऊ शकतो, मोठ्यात मोठा होऊ शकतो. तो दुसऱ्याच्या मनामध्ये काय आहे ते ओळखू शकतो. आणि दुसरं म्हणजे की स्वतःच्या म्हणजे इच्छा पूर्ण करण्याची शक्ती त्याच्यामध्ये प्राप्त होते. कशामुळे होतं तुम्ही विचार करा की एका योगीचे ला सुद्धा एवढ्या सिद्धी प्राप्त होतात. तर मग तुम्ही असं म्हणता की भक्ताला तर ह्याच्यातलं काहीच होत नाही. हो की नाही, आपण ते खूप साधे सुधे जीव दिसतो बिचारे भौतिक जग. आणि रोज आपण मग आपल्याला काय असं काही योग सिद्धी वगैरे काही मिळत नाही का? तर हे झाले ज्ञानी, हे झाले कर्मी, ज्ञानी आणि योगी, हे 3 कॅटेगरीज झाले. लास्ट कॅटेगरी इज भक्त. आता मला सांगा, भक्ताचं काय उद्दिष्ट असतं आणि भक्ताला काय प्राप्त होतं? आता प्रत्येकाला काय प्राप्त होतं आणि प्रत्येकाचं उद्दिष्ट काय हे आपण बघितलं, आणि ऑब्स्टॅकल काय आहे ते देखील आपण बघितलं. ओके नाही, एका कर्मीच्या दृष्टीने मुक्ती म्हणजे काय, प्रत्येकाच्या लेव्हलची मुक्ती पण बघितली ना आपण. एक कर्मी जो असतो, एक कर्मकांडी व्यक्ती असतो, त्याच्या दृष्टीने स्वर्ग प्राप्ती म्हणजे मुक्ती. स्वर्ग प्राप्ती म्हणजे माझ्या जीवनाचं सार झालं. ओके नाही, स्वर्ग प्राप्ती. आणि दुसरं काय म्हणलं आपण, ज्ञानी. ज्ञानीचं काय आहे, भौतिक जंजाळातून मुक्तता, ही म्हणजे माझी मुक्ती. देअर शुड बी नो हॅपीनेस, देअर शुड नॉट बी डिस्ट्रेस, काहीच नको, मान नको, अपमान नको, त्याच्या परे जायचंय मला. सो भौतिक जंजाळातून मुक्तता, भौतिक जगातून मुक्तता, हे त्याच्या दृष्टीने मुक्तीचं लक्षण झालं. योगीचं लक्षण काय, परमात्मा साक्षात्कार किंवा ब्रह्मज्योतीमध्ये विलीन असं पण तुम्ही लिहू शकता ज्ञानीचं उद्दिष्ट. परंतु योगीचं काय, परमात्मा साक्षात्कार. हृदय स्थित, लोकलाइज्ड रिअलायझेशन ऑफ लॉर्ड. परमात्मा साक्षात्कारला काय म्हणतात रूपात, म्हणजे ह्याच्यामध्ये लोकलाइज्ड रिअलायझेशन ऑफ लॉर्ड. ओके, लोकलाइज्ड म्हणजे हृदयामध्ये स्थित आहे. परमात्मा ह्या रूपामध्ये भगवंत कसे असतात, छान चतुर्भुज, शंख, चक्र, गदा, पद्म असे धारण केलेले परमात्मा साक्षात्कार त्याला खूप छान होतो. आता येऊया लास्ट कॅटेगरी, भक्त. ओके नाही, तर भक्ताचं काय उद्दिष्ट असतं बाबा, मग व्हॉट इज द डेस्टिनेशन, भक्ताचं काय उद्दिष्ट असतं? सेवा करना है भगवान की, कृष्ण भगवंतांची सेवा करणं. ओके, माताजीने अल्टिमेट सांगून टाकलं, भगवंतांची प्रेममयी सेवा. ओके नाही, परंतु भक्त कसा असतो, भक्त हा भगवंतांच्या जसे आहेत भगवंत तसेच. ओके नाही, भगवंत काय ब्रह्मज्योती फक्त आहेत का, नाही. भगवंत काय फक्त हृदयामध्ये स्थित आहेत का, नाही. भगवंत त्याच्याही वरती आहेत ना. जसं सूर्यप्रकाश म्हणजे सूर्य नाहीये, सूर्यप्रकाश म्हणजे सूर्य आहे का, कुणी म्हणेल येस इट इज सूर्यप्रकाश. ओके नाही, आता फॉर एक्झाम्पल आपल्या घरामध्ये सूर्याची किरण येतात, ओके, तर ते किरण म्हणजे सूर्य आहे का, नाही. मग कोणीतरी काय म्हणेल, हा किरण म्हणजे सूर्यकिरण म्हणजे सनलाइट इज, म्हणजे आपण काय म्हणू शकतो की कुठंतरी सूर्य आहे म्हणून याचा प्रकाश इथं आलाय, कुठंतरी सूर्य आहे म्हणून सूर्याचा प्रकाश आपल्याला मिळतोय. सो ऍट द सेम टाइम सूर्यप्रकाश इज सूर्य, पण ऍट द सेम टाइम ते नाहीये, तिथं कुठंतरी सूर्य वेगळे आहे, त्याचा प्रकाश मला मिळतोय. तसंच आहे. सो पहिला जो रिअलायझेशन आहे ना, की जे कुठला म्हणू शकतो आपण, ब्रह्मज्योतीमध्ये जे विलीन होतं, त्यांना काय वाटतं की हे ब्रह्मज्योती म्हणजेच भगवंत आहे. हे जे ब्रह्म आहे ना, निर्गुण निराकार असं जो प्रकाश आहे या भौतिक जगाच्या बाहेर पडल्यानंतर, तो म्हणजे फक्त भगवंत आहे. तो म्हणजे माझे जे काय कुणी ती शक्ती आहे ती म्हणजे तेवढीच आहे फक्त, असं त्यांना वाटतं. परंतु द प्रॉब्लेम इज दॅट की सूर्यप्रकाश म्हणजे सूर्य, म्हणजे सूर्याची उपस्थिती दाखवतोय, कुठेतरी सूर्य आहे म्हणून सूर्याचा प्रकाश मला मिळतोय ना. तर मग सूर्य कुठे आहे, सूर्य आकाशात आहे, मग सूर्याकडे आपण बघतो. सो सूर्य, ओके, आता आपण काय म्हणू, बस हे सूर्य जो आहे ना तोच सगळं काही आहे.
दॅट इज नॉट अ कम्प्लीट नॉलेज. कारण सूर्य म्हणजे सूर्यबिंब फक्त आहे का? नाही, सूर्यबिंबाच्याही वरती काहीतरी आहे. काय आहे सूर्यबिंबाच्या वरती? मग सूर्य हा लोक आहे, सूर्य लोक आहे. त्या सूर्यलोकामध्ये सूर्यदेव विवस्वान तिथे राहतात, ओके नाही? आणि जे आपल्या रथावरती आरूढ होऊन सतत करत असतात आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांना प्रकाश मिळतो आहे. सो व्हॉट इज द कम्प्लीट नॉलेज? ज्या वेळेला आपल्याला हे कळेल की सूर्यलोक आहे, सूर्यलोकामध्ये सूर्यदेव भगवान विवस्वान आहेत आणि ते सतत भ्रमण करत असतात आणि त्यांच्या त्या भ्रमण करण्यामुळे आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो आणि दिवस आणि रात्र होतात, ओके नाही? दॅट इज द कम्प्लीट नॉलेज. म्हणून एका भक्ताला लोकलाइज रिअलायझेशन ऑफ लॉर्ड नको असतं. कारण इथं कुठं भक्ताचं काय असतं की जसा सूर्य हा एक व्यक्ती आहे, पर्सन आहे, ओके नाही? सूर्यलोक मध्ये सूर्यदेव विवस्वान ही एक पर्सन आहे, तसं भगवान श्रीकृष्ण पण एक पर्सन आहे. त्यांना देखील माझ्यासारखंच, जसं मला एक म्हणजे एक काय म्हणतात त्याला शरीर आहे, पण भगवंत कसं आहे? भगवंताचं शरीर दिव्य आहे. माझं शरीर तसं नाहीये. भगवंताचं शरीर सच्चित आनंद आहे, अतिशय सुंदर आहे, त्यांचं मुखकमल इतकं सुंदर आहे. आणि जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत कसं माझं श्रद्धा दूर होणार, ओके नाही? जेव्हा मला हे कळतं की कृष्ण आहेत, नॉट इव्हन कृष्णाचं पण छान, जसं माझं एक छोटस घर आहे तसं भगवंतांचं एक सुंदर घर आहे, गोलोक वृंदावन. त्याची इटर्नल कन्सर्ट म्हणजे की राधाराणी आहे, श्रीमती राधाराणी आहे, त्यांचे नित्य पार्षद आहेत, त्यांच्या नित्य लीला तिथं होतात. हे जेव्हा त्या व्यक्तीला लक्षात येतं तेव्हा त्याचं नॉलेज हे कम्प्लीट नॉलेज म्हणावं लागेल, ओके नाही? मग हे कम्प्लीट नॉलेज देण्यासाठी भगवंत बिचारे भगवद्गीतेमध्ये स्वतःबद्दल सांगतायत की हे अर्जुना, हे म्हणजे मी नाहीये बरं का, हे म्हणजे मी आहे. तर मग भक्ताचं डेस्टिनेशन काय आहे? तर हे भगवान रिअलायझेशन त्याला होतं. आणि जसं माताजींनी म्हणलं, आता नुसतंच भगवंतांचं रिअलायझेशन होऊन उपयोग नाहीये. जेव्हा सेवा भगवंतांची प्रेममयी, सो गोलोक वृंदावन इज नॉट अवर डेस्टिनेशन, भगवंतांची प्रेममयी सेवा हे आपलं डेस्टिनेशन. एका भक्ताचं डेस्टिनेशन काय आहे? भगवान श्रीकृष्णाची प्रेम. भक्त काय म्हणतो की भगवंता तुझी इच्छा असेल तू मला कुठेही ठेव, तुला मला पृथ्वीवरती ठेवायचं असेल, तिथे भूलोकवरती ठेवायचं असेल तिथे ठेव, परंतु मला तुझ्या सेवेमध्ये एंगेज कर. हे एका अल्टिमेट हे असू शकतं. हा, एका लेवल पर्यंत गोलोक वृंदावन मध्ये जाऊन, का बरं मग गोलोक वृंदावन मध्ये किंवा बॅक होम बॅक टू गॉड हेड असं प्रभुपाद म्हणतात इन दिस व्हेरी लाईफ? कारण काय? बिना ऑब्स्टॅकलची तिथे भक्ती करता येईल, है ना? ऍक्च्युली माझ्याही मनामध्ये एकदा जेव्हा आपल्याकडे छान सत्संग वगैरे यायचा, असं वाटायचं की दिस इज ओनली वैकुंठ ना, की मी राजभोग करायला मिळतोय इथं, भक्तांचं सहवासात राहायला मिळतो, सत्संग आहे इथं, ग्लोरिफिकेशन आहे वेगळं. सो दिस इज ओनली वैकुंठ. असं गोलोक वृंदावन काय वेगळं असणार आहे असं वाटायचं. बट द ओनली थिंग इज दॅट की भौतिक जगामध्ये प्रॉब्लेम्स येतात, ऑब्स्टॅकल्स येतात. कारण हे कसं आहे, शेवटी कसं आहे, लॉ ऑफ नेचर चेंज करू शकत नाही, नेचरचे लॉ सगळीकडे. सो भौतिक जगाला डेफिनेशनच भगवंतांनी करून ठेवलेली दुःखाला अशाश्वता, त्याच्यामुळे इथे ऑब्स्टॅकल्स येणं साहजिक आहे. परंतु आध्यात्मिक जगामध्ये ते येत नाही आणि तिथं सलग तुम्हाला ती सेवा करायला मिळते. सो दॅट्स वाय हे आहे. सो आता दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक खूप छान गोष्ट बरं का की आपण इथं भौतिक जगामध्ये आहे तर आपण काय करतो, आपण 16 माळा जप करावा लागतो, भगवंतांना नैवेद्य दाखवावा लागतो, भगवंतांचा प्रसाद ग्रहण करावा लागतो, बाकीच्या कुठल्या गोष्टी नाही म्हणाव्या लागतात. बट वन्स यू गेट इट आध्यात्मिक जगमध्ये ना, तुम्हाला वेगळं भगवंतांचं स्मरण करण्याची गरज नाही. तुमचं सतत वेगळी हातात बीडबॅग घेऊन तुम्ही स्मरण करताल का? तसंही करू जर भगवंतांना आनंद असेल तर, परंतु विस्मरणच होत नाही ना आध्यात्मिक जगामध्ये. इथं का बरं गरजेचं आहे? कारण इथे आपल्याला आठवण करून देणं गरजेचं आहे की बाबा यू आर नॉट मेड फॉर दिस वर्ल्ड, है ना? काय मेड इन इंडिया किंवा मेक इन इंडिया काहीतरी स्टॅम्प लावतात ना, तसं तुम्ही इथलेच बॉर्न अँड ब्रॉट असं नाही आहे. बॉर्न अँड ब्रॉट इन गोलोक ओनली असं नाहीये. आपण जे आहात सगळेच जण ते इटर्नल शाश्वत असे भगवंतांच्या कनेक्टेड मध्ये. इथं चुकून आलो आपण, रस्ता चुकलेलो आपण.
सो आता बॅक होम बॅक टू गॉड जायचं असेल तर मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतील. सो म्हणून आपण असं म्हणतो की का बाबा ते 16 माळा करायच्या, बाबा का बाबा ते कांदा लसूण नाही खायचं, का बाबा कृष्णप्रसादच खायचा, आध्यात्मिक असोसिएशन मध्ये का यायचं, कारण काय, वी हॅव टू ट्रेन अवर सेल्फ, आपल्याला स्वतःला इथं ट्रेन करायचंय सो दॅट आपण तिथं गेल्यानंतर काही प्रॉब्लेम करणार नाही. ट्रेनिंगच परफेक्ट नाहीये तर कसे एक्झाम पास करणार, ओके ना. वी डोंट ट्रेन अवर सेल्फ. आय नो की 16 माळा करणं, कृष्णप्रसाद घेणं, अरे इतकं काय की सत्संगला हजर राहणं किंवा सत्संगला जाणं तपस्या आहे कलियुग मध्ये, ओके ना. आता जन्माष्टमीला जे लोक सेवेला आले होते त्यांना लक्षात आलं असेल की इट इज अ तपस्या. पुण्यासारख्या शहरामध्ये प्रचंड पावसामध्ये ते ट्रॅफिक जॅम आणि हे इट इज अ तपस्या. बट ती तपस्या भगवंतांना जी खुश करते, ती तपस्या आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप आवश्यक आहे. सो भक्तांचं असोसिएशन घेणं कदाचित मला थोडस स्वतःला स्ट्रेस करावं लागतंय. प्रत्येक गोष्ट इतकी सहज नाही ना कृष्ण भक्ती, असं कशी सहज असणार. हायेस्ट ज्वेल डायमंड मिळवण्यासाठी किती खाली जावं लागतं मला माहिती आहे ना. हे जितकी जास्त क्वालिटी ऑफ डायमंड तुम्हाला म्हणजे असते तितकं जास्त तो जमिनीच्या अतिशय खाली जावं लागतं, मायनिंग करायला लागतं. तर टू गेट द मायनिंग तुम्ही विचार करा त्याचे एफर्ट्स किती असतात. तुम्ही जर ते बघितले ना तुम्हाला वाटेल की बापरे डायमंड मिळवण्यासाठी इतके, तर मी ते जाते आणि गाडगीकडे घेऊन येते पटकन. अरे त्याच्या मागे किती एफर्ट्स आहेत तुम्ही बघता का. तसं कृष्ण, मग तुम्ही विचार करा एखादी भौतिक गोष्ट मिळवण्यासाठी एवढी तपस्या करायला लागते, मग कृष्ण भक्तीसारखा ज्वेल जर आपल्या हातात आहे त्याच्यासाठी आपण थोडीशी तपस्या करायला काय हरकत आहे, हो ना. तसं आहे, डेफिनेटली आहे, ओके नाही. आपण काय म्हणतात त्याला मेड इन भूलोक सारखे वागतो, त्याच्यामुळे आपल्याला ती तपस्या वाटते. बट आता हे खूप सुंदर, आता म्हणून भक्तांसाठी मुक्ती म्हणजे भगवंतांची प्रेममयी सेवा. आता इतकं छान म्हणजे एक्झाम्पल मी काल भागवतम मध्ये वाचलं होतं, आता ते सांगा वाटतं, थोडं हाय लेवलच आहे परंतु अग्नी, अग्नी म्हणजे काय, अग्नी हा हे फायर. तर अग्नीचं काय कर्तव्य असतं, अग्नी काय करतो ऍक्च्युली, सब चीजों को वो भस्मीभूत कर लेता है, डिस्ट्रॉय कर हा लेता है. सगळ्या गोष्टींना भस्म करून टाकतो अग्नी, ओके नाही. अशुद्ध म्हणजे काही पण असं शुद्ध अशुद्ध सगळीकडे म्हणजे अग्नी काय करतो. अग्नी आता फॉर एक्झाम्पल लाकूड घ्या, लाकूड मध्ये अग्नी आहे का, लाकूड लाकूड मध्ये अग्नी आहे, दिसतो का तुम्हाला, नाही. कधी दिसेल, जब वो घर्षण आग केल्यामध्ये. काय काय काय, जब वो अग्नि के संपर्क में जाएगा तो वो जल्दी कैच करेगा. यस, जो अग्नि के संपर्क में जाएगा वो लकड़ी तो कैच करेगा. सिमिलरली ओके ना, वो अब जब अग्नि प्रज्वलित होगा वो क्या करेगा फिर, क्या करेगा फिर, लकड़ी को अगर अग्नि लगा आ गया उसमें तर मग त्या लाकडाचं काय होईल, भस्मसात होईल लाकूड पण. लाकूड भस्मसात होऊन जाईल, ओके नाही. तर म्हणजे तुम्ही विचार करा, आता इतकं सुंदर प्रभुपादांनी हे एक्झाम्पल दिले ना. सिमिलरली जेव्हा एक जीवात्मा, जेव्हा लिव्हिंग एंटिटी भगवंतांच्या विषयी जास्त अटॅच होते, भगवंतांच्या विषयी आसक्त होते, तेव्हा ही बिकम्स लाईक अ फायर. भगवंतांचा भक्त हा फायर सारखा होऊन जातो. का प्रभुपाद असं म्हणतात, कारण तो जो ब्लेझिंग फायर असतो ना तो काय करतो, जाळून टाकतो त्या लाकूडला. सिमिलरली जेव्हा हृदयामध्ये ज्ञान हे प्रज्वलित होतं आणि भगवंतांविषयी अटॅचमेंट वाढते, खूप जास्त भक्तीमध्ये तीव्रता वाढते, तेव्हा तो ह्या सगळ्या भौतिक गोष्टींना जाळून टाकतो, राहतच नाही काही. काय जातो माहिती का तुम्हाला, तर हे जे आपले 5 कव्हरिंग्स आहेत ना पंचतत्वांचं, पंचमहाभूत आपण जे म्हणतो, ते देखील जाऊन टाकतो. सो देर इज नो, म्हणजे आता तुम्हाला मी पुन्हा सांगते की अर्थ, वॉटर, फायर, एअर आणि इथर हे 5 शरीराने हे शरीर बनलेलं ना. जेव्हा भक्तीमध्ये ती तीव्रता येते तेव्हा तो डिव्होटी हायस्ट लेवलचा, आता हे ऍडव्हान्स लेवलचं बोलतो आपण, तो एका फायर सारखा होतो. त्याच्यासाठी हे भौतिक देह राहत नाही, तो त्या शरीराला म्हणजे त्याचा जळून जातो, ते सोडून देतो तो त्या शरीराला. अँड ऍट द सेम टाइम 5 प्रकारच्या अटॅचमेंट त्याच्या जातात.
भौतिक अटॅचमेंट ज्या आपल्याला बांधून ठेवतात या जगाशी, त्या भक्ताच्या त्या 5 अटॅचमेंट निघून जातात. कोणत्या 5 अटॅचमेंट तर हे लिहून घ्या. 5 अटॅचमेंट. पहिलं जातं इग्नोरन्स. इग्नोरन्स म्हणजे काय? अज्ञान निघून जातं त्याच्यापासून. बिकॉज ऑफ अज्ञान वी आर इन दिस मटेरियल वर्ल्ड. बिकॉज ऑफ इग्नोरन्स वी आर अटॅच टू दिस मटेरियल वर्ल्ड. बिकॉज ऑफ इग्नोरन्स वी थिंक दॅट वी आर दिस बॉडी, वी आर नॉट द सोल. आणि मी आणि माझं हेच फक्त माझं जीवन आहे. तो जो अज्ञान आहे ना, ते पहिल्यांदा निघून जातं. दुसऱ्यांदा काय होतं? फॉल्स इगो. मी आहे तर सगळं काही आहे, मी नाही तर कोणी काही नाही, हा जो फॉल्स इगो आहे तो निघून जातो. ओके नाही? सो पहिलं काय जळतं? अज्ञान जळतं. नंतर काय जळतं? तर इगो जळतो, फॉल्स इगो. देन व्हॉट? अटॅचमेंट टू दिस मटेरियल वर्ल्ड. बाबा रे बाबा, माझं हे भौतिक शरीर आहे तरच मी आहे, हे भौतिक जग आहे तर आहे, बाकी तर माझ्यासाठी काहीच नाही. हे संपलं तर संपलं. नाही, असं कसं संपतं? असं नाही संपत. देह सोडलं, भौतिक शरीर सोडलं म्हणून सगळं संपलं? हा जो अज्ञान आहे त्याच्या रूट वरतीच हा घाव करतो. सो भक्ती, वन्स यू आर अटॅच टू कृष्णा, यू विल गेट ऑटोमॅटिकली डिटॅच टू दिस मटेरियल वर्ल्ड. हे ऑटोमॅटिकली होणार नाही. आपण कितीही म्हणलं मी फार डिटॅच झालो आता भौतिक जगापासून, मी आता मला नकोय ते भौतिक जग जे मला गुंतवून ठेवतं, नाही होणार. इव्हन इफ तुम्ही भौतिक जगाचा त्याग करून, प्रभुपाद म्हणतात की फॉरेस्ट मध्ये, जंगलमध्ये जाऊन तपस्या करत बसले तरी तिथे तुम्ही संसाराचेच विचार करतात. हे होणार नाही. बिकॉज कारण आपण इथं बाउंड आहे. परंतु जेव्हा भक्तीची तीव्रता वाढते तेव्हा या गोष्टी वाढतात. सो इग्नोरन्स जळतो, फॉल्स इगो जळतो, अटॅचमेंट टू मटेरियल वर्ल्ड ही जळते. नंतर काय जळतं? एन्व्ही. एन्व्ही, द्वेष, जो ह्या भौतिक जगाचा बाय प्रोडक्ट आहे. बाय प्रोडक्ट म्हणण्यापेक्षा बिकॉज ऑफ एन्व्ही वी आर इन दिस मटेरियल वर्ल्ड. एन्व्ही जाणं इतकं सोपं नाही. वन मे थिंक दॅट आय एम नॉट एनव्हियस टू एनीबडी. मला काय कोणाचा द्वेष वाटत नाही. सो नाही, दॅट इज युअर नेचर. कारण हे एन्व्ही होणं हे भौतिक जगाचंच नेचर आहे. सो दॅट गोज, एन्व्ही जाते. आणि लास्टली ऍब्सॉर्प्शन इन मटेरियल कॉन्शियसनेस. म्हणजे काय? भौतिक चेतनामध्ये जे मी रममाण असतो, ती माझं जे गोष्ट आहे ती निघून जाते. सो कोणत्या कोणत्या गोष्टी जातात? पहिलं तर जातं इग्नोरन्स म्हणजे अज्ञान जळतं. दुसरी गोष्ट म्हणजे फॉल्स इगो. तिसरी गोष्ट म्हणजे अटॅचमेंट टू दिस मटेरियल वर्ल्ड. चौथी म्हणजे ऍब्सॉर्प्शन, एन्व्ही. आणि चौथी गोष्ट म्हणजे भौतिक चेतना. म्हणजे भक्त ह्या सगळ्या गोष्टींच्या परे जातो. आणि मग काय गंमत होती बघा, की मॅटर आणि स्पिरिट, आपण कसं आहोत? मॅटर आहे, मॅटरनी बनलेलं शरीर आहे ना. आपण काय म्हणतो? मटेरियल सायन्स, मटेरियल नॉलेज. व्हॉट इज मटेरियल सायन्स? मटेरियल सायन्स किंवा मटेरियल नॉलेज म्हणजे काय आपण बघितलं आहे. तर जे ज्ञान माझ्या या शरीराला चांगलं ठेवतं किंवा या शरीराची रिलेटेड आहे ते झालं मटेरियल नॉलेज. भौतिक जगात मी किती छान राहायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, अजून काय काय करायला पाहिजे, नवीन नवीन, मग मी सगळंच भौतिक जग. तुम्ही विचार करा, सगळंच नॉलेज म्हणजे काय म्हणतात? राईट फ्रॉम द इंटिरियर डेकोरेशन टू द एव्हरीथिंग, है ना? राईट फ्रॉम सगळं सगळं काय आहे? भौतिक ज्ञान. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला कळतं की कितीही इंटिरियर केलं तरीही माझ्या मनात जे आहे ते, जी अशांतता आहे ती का बरं शांत होत नाहीये? व्हाय? बिकॉज you will never be happy without Lord Krishna. You will never be happy without Lord. You search every here and there. Throughout the life, you are only searching. इथं बघतोय, तिथं बघतोय, तिथं बघतोय. सी, व्हॅकेशनला गेलं तरी तो आनंद किती दिवस टिकतो सांगा मला? इवन इफ यू गो टू द व्हॅकेशन, अगदी छान, तुम्ही तुमचं सर्वात हायेस्ट आणि बेस्ट व्हॅकेशन आठवून बघा. दॅट जॉय इज टेम्पररी. तो प्लेजर आहे. व्यक्ती काय कायमच प्लेजर व्हॅकेशन वरती राहू शकत नाही. ते जर करायचं असेल तर आपल्याला भूलोक सोडून भुवरलोक मध्ये जायला लागेल, एंट्री मारायला लागेल. भूलोक सोडून, तुम्हाला माहिती का? भूलोक, भुवरलोक मध्ये ना, इट्स लाईक व्हॅकेशन स्पॉट. मस्त आहे. म्हणजे तुम्ही जसं जसं वरती जाणार तसं तसं एन्जॉयमेंट वाढतंय. ओके नाही? परंतु त्याचबरोबर तुमचं सत्वगुण पण वाढतो, है ना, वरच्या लोकांमध्ये. सो भुवरलोक इज लाईक व्हॅकेशन. व्हॅकेशन मध्ये व्यक्ती कसा असतो? खुश असतो. बट हिअर इन भूलोक वी कॅन नॉट बी ऑन व्हॅकेशन. व्हॅकेशन मध्ये जायचं तर पैसा पाहिजे. पैसा पाहिजे तर कष्ट करायला पाहिजे. कष्ट केला पाहिजे तर कंटिन्युअस तुम्हाला त्या रेग्युलर ड्युटीज मध्ये स्वतःला बाइंड करायला पाहिजे.
सो भौतिक जगाचा हा नियम आहे, करा मग मिळवा, है ना. कर्म कर फिर उसकी प्राप्ती कर. अरे कर्म करता करता माझं आयुष्य निघून चाललंय, पण कधी मी सावध होणार की मी नुसतंच करतोय पैसा मिळवतोय, व्हॉट इज द यूज. ओके की नाही. जर भक्तीमध्ये तो व्यक्ती असेल तर मग त्याच्या सगळ्या कर्म हे अकर्म कॅटेगरीमध्ये जातात. अदरवाइज एव्हरी कर्म इज गोइंग टू बाउंड यू टू द मटेरियल वर्ल्ड. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच जर भगवंतांशी कनेक्टेड नाहीयेत माझे कर्म, तर मी काय करणार. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहा, तसं आपण मागणार. भौतिक जगात आलंय तर काय म्हणतो तो नंतर मग की हम थे यही हम थे जहा, अपने यही दोनों जहा, असंच म्हणावं लागेल मग आपल्याला. इफ वी डू नॉट सर्व लॉर्ड कृष्णा, वी आर इटर्नली हिअर ओनली. तू जा, मी इथंच आहे. असं म्हणायला लागेल तुम्ही, तुझा पण मी इथंच आहे. सो आपल्याला हा तुम्ही विचार करा की फायर म्हणजे तो इतका ब्लेझिंग फायर काय करतो, तो एका लाकडाचं काय तो सगळं भस्मसात करून टाकतो. सो सिमिलरली अटॅचमेंट टू लॉर्ड कृष्णा जेव्हा वाढते तेव्हा ती या सगळ्या गोष्टींना भस्मसात करते. इतकं सुंदर वाटलं मला ते एक्झाम्पल, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं. सो आपण या चारही कॅटेगरीज बघितल्या. तर हा जो विभूती योगचा आता पुढचा आपण सुरू करू. आपण आतापर्यंत जे घेत होतो ते आता 15वा श्लोक आपला सुरू होईल ना. हो. ठीक आहे. मग सगळ्यांना कळलं चारही कॅटेगरीचा काय डिफरन्स आहे ते. कर्मी म्हणजे काय, ज्ञानी म्हणजे काय, योगी म्हणजे काय आणि भक्त म्हणजे काय. हा आणि भक्ताला काय काय मिळतं. ठीक आहे. आता हरे 15 कृष्ण माताजी, माझा डाऊट आहे तो नंतर सांगू की आता सांगू याबद्दल? याबद्दलचा डाऊट आहे का? बर हा. बर, हा सांग ना, विचार ना, विचार. पण श्लोक होईल का मग आपला? ठीक आहे, आपण एक श्लोक घेऊया निदान ठीक आहे, ठीक आणि मग तुझा डाऊट विचारूया. आपण आज डिस्कशन थोडं जास्त झालं आपलं, पण ते ओके. नेसेसिटी होती. हा ठीक आहे. Yes. स्वयमेवात्मात्मानं वेत्था त्वं पुरुषोत्तम, भूतभावन भूतेश देव देव जगत्पते. स्वयमेवात्मात्मानं वेत्था त्वं पुरुषोत्तम, भूतभावन भूतेश देव देव जगत्पते. तर काय म्हणतात भगवंत? स्वयं आत्मात्मान, म्हणजे आता हा भगवंत नाही, अर्जुनच म्हणतोय. अर्जुन तर काय, हे पुरुषोत्तम, हे भूत भावन, हे भूतेश, हे देवादिदेव. देवादिदेव भगवंत कसा आहे? आदिदेव. कारण सगळ्या देवी देवतांची उत्पत्ती कोणापासून झाली? भगवंतांपासून झालेली आहे. हे जगतपते. खरोखर तुम्हीच केवळ आपल्या स्वतःच्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता. म्हणजे काय म्हणतोय अर्जुन की तुम्ही स्वतःच तुमच्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकतात. म्हणजे काय, आम्ही नाही जाणू शकत भगवंता. वी आर नॉट कॅपेबल टू अंडरस्टँड यू. वी शुड सरेंडर टू लॉर्ड कृष्णा की नाही भगवंता, तुझ्या लीला, तुझं रूप, तुझं नाव हे जाणून घेण्याचे का त्याच्यामध्ये त्याची किती गोडी आहे, त्याची किती महती आहे. नाही रे भगवंता आमची शक्ती. वी शुड ऍक्च्युअली सरेंडर टू लॉर्ड कृष्णा की भगवंता तुझं रूप, तुझं नाव, तुझं गुण इतकं सुंदर आहे. कारण मधुराधिपते अखिलम मधुरम आहे. परंतु प्रॉब्लेम असा आहे ना, वी आर नॉट एबल टू टेस्ट दॅट नेक्टर. वी आर नॉट एबल टू टेस्ट दॅट नेक्टर. अगेन द सेम थिंग. कारण आम्हाला अनेक जन्म पासून फक्त भौतिक आणि भौतिकच टेस्ट घेण्याची सवय झाली भगवंता, आणि आम्ही त्या पिठल्यावरतीच खुश आहेत. नाही आम्हाला श्रीखंड कळत आहे. तुझं नाव, तुझं रूप हे खूप, म्हणून भगवंत बिचारे स्वतः येतात, पुन्हा पुन्हा येतात. आपण म्हणलं ना, का बरं असं, धर्म संस्थापनार्थ संभवामी युगे युगे. पुन्हा पुन्हा भगवंत येतात आठवण करून देण्यासाठी. कुठला धर्म? हिंदू धर्म का मुस्लिम धर्म का ख्रिश्चन धर्म? नाही. These things are connected to your material body. मी हे आहे, मी ते आहे, मी ते आहे. This is connected. You are eternally तुम्ही भगवंतांचे नित्य शाश्वत सेवक आहात, आणि त्याच भावामध्ये तुम्ही खुश राहणार आहात. हा जो धर्म जी व्यक्ती विसरलेला आहे, त्या धर्माची पुन्हा पुन्हा आठवण करून देण्यासाठी भगवंत. आणि तो एकदा धर्म सेट झाला ना, बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिकली होतात. मग वर्णाश्रम धर्म येतो, मग गृहस्थाश्रम धर्म येतो, मग सगळ्या प्रकारचे धर्म येतात मग त्याच्या मागोमाग. ओके ना. तर भगवंता तुम्ही तुमच्या स्वतःच्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता. असं कोण म्हणतोय?
अर्जुन म्हणतो. म्हणूनच फक्त आणि फक्त भक्ती योगाद्वारे अर्जुन आणि त्यांच्या अनुयायाप्रमाणेच व्यक्ती श्रीकृष्णांना जाणू शकतो. दुसऱ्या कुठल्याही प्रवृत्तीचे लोक श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. ओके नाही. मग कोणी काय म्हणतं, आता हा श्लोक जो आपण आत्ता घेतला, आपण सगळ्यांना लक्षात आलं ना की सूर्यप्रकाश म्हणजे सूर्य नाहीये, सूर्यबिंब म्हणजे फक्त सूर्य नाहीये, तर सूर्यलोक आहे. सूर्यलोकामध्ये तसंच आता हा जो श्लोक सांगितलाय, वदंती तत् विदस्तत्वम यद् ज्ञानम अद्वयम ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. हे कोण सांगतं? भागवतम सांगतं. काय? ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. 3 प्रकारच्या साक्षात्काराचा इथं बोलतो आहोत. निर्विशेष ब्रह्म, दुसरा आहे अंतर्यामी परमात्मा, आणि तिसरा आहे भगवान कृष्णा. हे पर्सन आहेत भगवंतांना पण आवडतं त्यांच्यासाठी काहीतरी केलेलं, त्याच्यासाठी हे केलेलं, की नाही. म्हणून अंतर्यामी परमात्मा आणि भगवान ह्या 3 रूपांमध्ये भगवान परम सत्याचा साक्षात्कार होतो. म्हणून सत्याच्या ज्ञानाच्या अंतिम अवस्थेमध्ये मनुष्याला भगवंतांची प्राप्ती होते. सो म्हणून हृदयस्थित परमात्मा साक्षात्कार हा लोकलाइज साक्षात्कार झाला. निर्विशेष निर्गुण साक्षात्कार हा जो आहे तो फक्त आणि फक्त यू आर अट्रॅक्टेड टू सूर्यप्रकाश, दॅट इज ओनली. सूर्यप्रकाश म्हणजे सूर्य नाही, सूर्यप्रकाश आहे म्हणजे सूर्याचं अस्तित्व कुठं आहे एवढंच दर्शवतो. तसंच ब्रह्मज्योती म्हणजे भगवंत नाही. ब्रह्मज्योती हे भगवंतांच्या दिव्य अंगकांतीचा तेज आहे. हे जेव्हा त्या व्यक्तीला कळतं तेव्हा त्याला कळतं की नाही रे बाबा, ह्याच्याही वरती काहीतरी आहे. सो तुम्हाला यू आर फॉर्च्युनेट की तुम्हाला हे लक्षात येते की कृष्ण हे भगवान आहेत, कृष्ण हे एक पर्सन आहे, कृष्ण हे सच्चिदानंद विग्रह आहेत. आपल्याला प्रभुपादांच्या कृपेमुळे वेदांमधलं हे हायेस्ट नॉलेज असं मिळालंय. असं सहज, इतक्या सहज जन्म जातात, वर्ष जातात लोकांची. किती लोकांनी सत्ययुग त्रेतायुग ह्याच्यामध्ये बघा, लोक किती तपश्चर्या करायचे याच गोष्टीसाठी. केवळ परमात्मा रिअलायझेशन होण्यासाठी ध्रुव महाराजांनी किती तपश्चर्या केली. आपण असं विचार तरी करू शकतो का? नाही विचार करू शकत. पहिल्या महिन्यामध्ये त्यांनी थोडेसे फ्रुट्स खाल्ले, दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी तेही बंद केले, झाडाचे पत्ते खाल्ले, तिसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी फक्त हवा घेऊन राहिले, पाणी घेऊन राहिले, नंतर त्यांनी फक्त श्वास घेऊन त्यांनी तपस्या केली. लास्ट 6व्या महिन्यामध्ये त्यांनी तेही बंद करून टाकलं. श्वासही त्यांनी कमी केले. घाबरली सगळी सृष्टी, सगळे देवी देवता घाबरले की ध्रुव महाराजांनी श्वास रोखलाय. भगवंता, तुम्ही जर त्यांच्या समोर आता त्यांना साक्षात्कार म्हणजे तुम्ही त्यांच्या समोर उभा नाही राहिले तर सृष्टीचं काय होईल? घाबरतात का बरं? कारण त्यांच्या तपाचं सामर्थ्य इतकं जास्त होतं की थांबली सृष्टी. त्याच्यामुळे भगवंत प्रगट झाले आणि त्यांनी हृदयामध्ये त्यांना मग परमात्मा रिअलायझेशन करण्यासाठी ध्रुव महाराजांनी इतकी तपस्या केली. आपल्याला सहज भक्ती योग मिळाला. ह्याच्याही वरती आपल्याला भागवतम भगवद्गीता जे प्रभुपादांनी दिले ती सहज मिळाली. आपल्याला खूप हायेस्ट दिलेलं आहे. आपण बोललो ना की डायमंड शोधण्यासाठी सुद्धा जमिनीच्या डीप 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 जावं लागतं. त्या माइन्स मध्ये जाऊन बघा, आपल्याला तो हिरा घालण्याची इच्छा होणार नाही. इतके कष्ट ते लोक करतात, इतकं त्यांचं लाईफ हे मिझरेबल असतं. सोनं मिळवण्यासाठी, त्या डायमंड मिळवण्यासाठी त्यांचे जे कष्ट बघितले ना तुम्ही प्रत्यक्षात, तर आपल्याला वाटेल अरे इतका त्रास. मग साधी भौतिक डायमंड मिळवण्यासाठी जर एवढे परिश्रम करता, तर कृष्ण रूपी हा रत्न आहे, तर तुमच्या आयुष्याला प्रकाशित करणारे. ते मिळवण्यासाठी आपण तपस्या थोडीशी केली तर काय हरकत आहे? ओके नाही. सो म्हणून निर्विशेष ब्रह्म, अंतर्यामी परमात्मा आणि भगवान या 3 रिअलायझेशन पैकी भगवान रिअलायझेशन एका फक्त आणि फक्त भगवान ह्यालाच होऊ शकतो. सो आता इथे 2-4 लाईन अंडरलाईन करून घ्या. ही एक लाईन अंडरलाईन करा की परम सत्याचा साक्षात्कार निर्विशेष ब्रह्म, अंतर्यामी परमात्मा आणि भगवान या 3 रूपांमध्ये होतो. ओके ना. परंतु इथे खाली दिलेलं कधी कधी निर्विशेष मध्ये करतात. तथापि हा ठीक आहे. तेव्हा पुरुषोत्तम म्हणून तुम्हाला कुणीच जाणू शकत नाही असं भगवंत अर्जुन इथं म्हणतोय. तर आपण जेव्हा भगवंत या भौतिक जगामध्ये येतात
तेव्हा ते कोणत्या शक्तीच्या द्वारे येतात? अंतरंगा शक्तीच्या आधिपत्याखाली. कधीही भगवंत बहिरंगा शक्तीच्या आधिपत्याखाली येणार नाही. ओके नाही? बहिरंगा शक्तीच्या आधिपत्याखाली कोण आहोत? आपण कसे आहोत? बहिर्मुख जीव आहेत ना, भगवंतांना विसरून आलेले जीव आहेत. तर आपण कोणाच्या आधिपत्याखाली आहोत? बहिरंग शक्तीच्या आधिपत्याखाली. आणि ऍक्च्युली जीव हा तटस्थ शक्ती असतो. म्हणजे आपण बघितलं ना की मार्जिनल पोटेन्सी, तळ्यात मळ्यात आपण आयुष्यभर तळ्यात मळ्यातच करतो असतो. म्हणजे अनलेस अँड अंटिल आपण भक्तीमध्ये दृढ होणार नाही तोपर्यंत तळ्यात मळ्यात करावं लागेल. मग तळ्यात मळ्यात म्हणजे काय? तो गेम आहे ना, मागे पुढे. तसं कधी कधी आपण बहिरंग शक्तीच्या आधिपत्याखाली भौतिक कार्यामध्ये पूर्ण रममाण असतो आणि त्याच्यात आनंद मिळतो. कधी कधी आपल्याला वाटते की बहुत हो गया, अभी संसार, अभी मुझे परमात्मा को ढूंढना है, आता मला कृष्णाचे मला काहीतरी आध्यात्मिक पाहिजे. त्यावेळेला आपण अंतरंग शक्ती. पण प्रॉब्लेम असा आहे ना, आपण जीव काय करतो माहिती का? भोग त्याग. खूप त्याग केला की वाटतं की नाही बाबा त्याला जास्तच त्याग केलाय बरं का, थोडं भोग करायला पाहिजे. खूप भोग केला की काय वाटतं की नाही जास्तच झाला भोग झालाय, बरं आता थोडासा त्याग करायला पाहिजे. मग भोग आणि त्याग हे चालू असतं. असं होतं ना, खूप काम केलं, ऑफिसचं काम केलं, खूप काम केलं की असं वाटतं की चला आता थोडं रिलॅक्स व्हायला पाहिजे. खूप रिलॅक्स राहणं तेही परवडत नाही. ते वाटतं की नाही आता काम करायला पाहिजे. तसं भोग त्यागमध्येच अडकलेलं असतो पूर्ण आयुष्यभर जीवात्मा. ठीक आहे. तर हा श्लोक कोणी वाचेल का? 15वा. मी वाचते माताजी. हा वाचा. स्वयमेवात्मनात्मानं वेत्त्वा पुरुषोत्तम भूत भावन भूतेश देव जगतपते. हरी बोल. अजून कोणी वाचेल? मी वाचू माताजी. हा वाचा ना. हरे कृष्ण. स्वयमेवात्मानात्मानं वेत्त्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देव जगत्पते. हरि बोल. अजून कोणी वाचेल? मी वाचू माताजी. हा वाचा ना राजाजी. स्वयमेवात्मनात्मानं वेत्तं त्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देव जगत्पते. हरे कृष्ण. अजून कोणी वाचेल? मी वाचते माताजी. हा वाचा. स्वयमेव आत्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देव जगत्पते. हरी बोल. ठीक आहे. तर हे सर्व कारणांचे कारण आणि परम नियंत्रक असल्याचे हे भगवंता तुम्हीच तुमच्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता. आम्ही ते नाही जाणू शकत. भगवंता तुम्हीच तुमच्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकला. पण आपल्याला निदान आपल्याला आज विश्वास नाही, पण शास्त्र सांगतं म्हणून तरी आपण तो विश्वास ठेवला पाहिजे. आपण आज आपल्याला कदाचित विश्वास नाही की भगवंतच परम नियंत्रक आहेत. म्हणजे आपण ऐकलंय, माहितीये, पण आपलं तसं त्याप्रमाणे आपण आचरण करू शकत नाही. की आपलं कुठेतरी काय म्हणतात त्याला दौर्बल्य आहे, की आपला वीकनेस ऑफ हार्ट आहे. तर तो भगवंतांच्या कृपेनेच जाईल. आपण निदान आपण विश्वास ठेवला पाहिजे की येस, कृष्णा इज द सुप्रीम कंट्रोलर, कृष्णा इज द प्रोप्रायटर अँड कृष्णा इज द ओनली एन्जॉय. तुम्हीच भगवंता परम नियंत्रक आहात, तुम्हीच भूतेश आहात, तुम्हीच देवादिदेव आहात आणि तुम्हीच जगतपती आहे. परंतु तुमचं हे जे गोष्टी आहे ना, ते तुम्ही स्वतःच्या अंतरंगा शक्तीद्वारे तुम्ही स्वतःला जाणू शकता. ओके ना? असं अर्जुन म्हणतोय. तुम्ही विचार करा, अर्जुन जो भगवंतांचा नित्य असा पार्षद आहे आणि तो कोणत्या ह्याच्यामध्ये आहे? सामिप्य भावामध्ये आहे. सामिप्य मुक्ती म्हणजे काय? भगवंतांच्या सतत सानिध्यामध्ये राहतो तो. इतकं त्याला ते भाग्य मिळालंय की सतत कृष्णाचं, की भगवंतांना करमत नाही अर्जुनाशिवाय. ओके नाही? महाभारताचा हिरो कोण म्हणलं असेल तर कृष्ण डेफिनेटली. हिरो म्हणला तर मग अर्जुनच म्हणायला लागेल. भगवंत आहेत, पण भगवंतांना त्याच्याशिवाय एक क्षण करमत नाही असा तो अर्जुन. त्याची किती योग्यता असेल. आणि तो म्हणतोय की हे भगवंता मी नाही जाणू शकत, तुम्हीच तुमच्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकतात. कारण त्याला लक्षात आलं की हे म्हणजे भगवंत कसं आहेत? पुरुषोत्तम आहेत, परम नियंत्रक आहे, सर्व देवांचे आदी कारण आहेत आणि सर्व वस्तूंचे स्वामी देखील भगवंतच आहे. म्हणून ते जगतपते.
तो काय म्हणतो भगवंतांना? जगतपते. तर भगवंतांचं एक एक नाव वेगवेगळ्या गोष्टी सिग्निफाय करतात बरं का. तर बघा प्रत्येक नावाचं पुरुषोत्तम, पुरुषांमध्ये उत्तम, ओके नाही, किंवा जो सर्वात आदी पुरुष आहे तो पुरुषोत्तम. तर भगवंतांचं एक एक नाव, आदी ब्रह्म, आदी पुरुष, ओके नाही. तर आपण आता दुसरा श्लोक हा 16वा घेऊया, हो ना. वक्तृमः शेषेण दिव्या ह्यात्म विभूतया याभि विभूतिभिः लोकम याभि विभू एक मिनिट, याभि विभूतिभिः लोकानां इमान् त्वं व्याप्त तिष्ठसि. वक्तुमः शेषेण दिव्या ह्यात्म विभूतया याभिर् भूतिभिः लोका निमास्तस्त्वं व्याप्त तिष्ठसि. ज्या दिव्य ऐश्वर्याद्वारे तुम्ही सर्व ग्रहलोक व्यापून राहिले आहेत त्या अलौकिक ऐश्वर्याचे हे भगवंत आता कृपा करून मला सविस्तर वर्णन सांगा. किती सुंदर आहे ना हे, की हे भगवंता की तुम्ही या सगळ्या ग्रहलोकांना व्यापून राहिलेले आहेत. मला हे कळलं आहे की तुम्ही नाही असं जगात कुठली जागाच नाहीये, ओके ना. आपण नेहमी म्हणतो की एकही गोष्ट अशी नाहीये की जिथं परमात्मा नाहीये किंवा जिथं भगवंतांचा प्रेझेन्स नाही. एव्हरीवेअर ही इज देअर. भगवंता किंवा भगवंतांची शक्ती, भगवंतांचे रिप्रेझेंटेटिव्ह हे आहेच आहेत सगळीकडे. भगवंत काय करणार? भगवंतांच्या शक्ती पण अफाट आहेत ना. जसे भगवंत आहे तसे भगवंताच्या शक्ती पण अनंत आहेत. हे भगवंता तुम्ही हे सगळे ग्रहलोक व्यापून राहिलेले आहेत, तर कृपया त्या अलौकिक ऐश्वर्याचे आता मला वर्णन करा. किती सुंदर आहे. म्हणजे आता त्याच्या मनामध्ये भगवान म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम आहेत, ह्याच्यामध्ये आता त्याच्या मनामध्ये एकही डाऊट शिल्लक नाहीये, अजिबात डाऊट नाहीये. इतके वेळ होता पण आता एकही डाऊट नाहीये. आणि म्हणून आता तुमचं सर्व व्यापी स्वरूपाचे तुम्हीच वर्णन करा, ओके नाही. कारण काय, ह्या शक्तींमध्ये भगवंतांपेक्षा भगवंतांच्या शक्तीकडे सगळे लोक जास्त अट्रॅक्ट होतात. हे ट्रूथ आहे, ओके नाही. भगवंतांपेक्षा भगवंतांच्या शक्ती जास्त अट्रॅक्ट करतात. जेव्हा हिमालय बघतो तेव्हा आपल्याला असं दडपण येतं, बापरे काय हिमालय, किती अफाट दिसतो. समुद्राकडे बघतो, काय समुद्र, त्याचा अथांग आहे, त्याचा काही पार लागत नाही बाबा. आणि कुठलीही भौतिक गोष्टींकडे बघून माणूस असं हे होतो की बापरे. तर हे सगळं ऍक्च्युअली भगवंतांच्या शक्तीचं प्रगटीकरण आहे. पण तो प्रॉब्लेम असा आहे की व्यक्ती हा शक्तीकडे जास्त अट्रॅक्ट होतो, कृष्णाकडे कमी अट्रॅक्ट होतो, भगवंतांकडे कमी अट्रॅक्ट होतो. म्हणून अर्जुन म्हणतो की सांगा तुम्ही तुमचा तो विभूती योग, सांगा तुमचं तुम्ही पूर्ण ऐश्वर्य. कारण काय, मला ते जाणून घ्यायचंय. म्हणून अर्जुन श्रीकृष्णाने आता काय विचारतोय की तुमच्या शक्तीद्वारे तुम्ही कसे सर्वत्र व्यापून राहिले आहेत हे मला काय, आणि हे कोणासाठी करतोय तो? अर्जुनाला गरज आहे आपल्या सर्वांसाठी, आपल्यासाठी. कारण काय, वी गेट अट्रॅक्टेड टू द एनर्जी ऑफ लॉर्ड बट नॉट द लॉर्ड. वन्स वी सी दॅट की आपल्या ह्या सगळ्या भगवंताच्या शक्ती, बापरे एवढ्या शक्ती आहेत का, मग कोणीतरी विशेष असलं पाहिजे, ओके नाही. आपण अट्रॅक्ट कशाकडे होतो? विराट कोहलीकडे काय अट्रॅक्ट होतात? स्किल आहे ना, खूप जास्त स्किल आहे, आपल्यापेक्षा खूप जास्त स्किल आहे. काय हे करतो, काय सिक्स मारतो, काय हे करतो, अट्रॅक्ट होतात लोक. आणि मग जेव्हा शक्तीकडे अट्रॅक्ट होतात तेव्हा त्या पर्सनशी पण अटॅच होतात. भौतिक जगाचा रूल आहे बघा ना तुम्ही. कुठला तरी विशेष गुण एखाद्या व्यक्तीमध्ये असतो, त्या विशेष गुणाकडे व्यक्ती अट्रॅक्ट होतो आणि हळूहळू त्या व्यक्तीवरती पण तो अटॅच व्हायला लागतो आणि त्याच्यावरती तो प्रेम करायला लागतो, ओके नाही. आता पार्थाच्या रूम मध्ये मस्त विराट कोहलीचा एक खूप मस्त फोटो लावलाय. कोणता तो मेस्सी, त्याचा एक फोटो लावलेला आहे. काय मिळतं म्हणजे तो त्याने मेस्सीचा लावलाय, विराट कोहलीचा लावलाय. बघा मला आवडतं विराट कोहली, खूप आवडतो. का आवडतो? कारण त्याच्यामध्ये स्किल्स आहेत. मेस्सी का आवडतो? त्याच्यामध्ये स्किल्स आहेत, त्याच्यामध्ये विशेष गोष्टी आहेत, त्याच्या विशेष अचिव्हमेंट्स आहेत. सो आपण भौतिक जगातले लोक हे अट्रॅक्ट कशाकडे होतो? अचिव्हमेंट्स कडे होतो, शक्तीकडे होतो. कोणामध्ये स्पेशल क्वालिटी आहे, डेफिनेटली वी गेट अट्रॅक्टेड. अँड वन्स वी गेट अट्रॅक्टेड टू दिस क्वालिटीज, ह्या सगळ्यांकडे त्या व्यक्तीविषयी अटॅचमेंट वाढते. विराट कोहलीला नाव ठेवलं तर पार्थाला प्रचंड राग येतो. म्हणजे एक काळ असा होता की पार्थ आणि म्हणजे हे असं मॅच जरी, अरे काय झालं का तुझं विराट कोहली आउट,
असं म्हणलं तर त्याला असा राग यायचा की बाबा तुम्ही असं कसं म्हणू शकता. आणि विराट कोहली जेव्हा आउट होतो ना, लिटरली तो मॅच बंद करतो. माझ्यासाठी मॅच संपली. म्हणलं का अजून खेळतायत की? संपली नाही, विराट कोहली तर आउट झालाय ना, माझ्यासाठी मॅच संपली. सो व्हाय? बिकॉज ही इज अट्रॅक्टेड टू विराट कोहली. कारण तसंच जेव्हा हे भौतिक जगाचा रूल हा भगवंतांना आणि अर्जुनाला दोघांनाही खूप छान माहितीये. जेव्हा व्यक्तीला कळेल की अरे एवढं ऐश्वर्य, अरे एवढ्या शक्ती आहेत, या सगळ्या शक्तीचं प्रकटीकरण केवळ भगवंतांमुळे होत आहे, तेव्हा तो भगवंतांकडे विषय ऐकायला वाढेल उत्सुकता. हो, अरे असं आहे का, हे असं पण आहे का, हे असं पण आहे का, असं होईल. आणि मग तो अट्रॅक्ट होईल कृष्णाकडे. डायरेक्टली कृष्णाकडे अट्रॅक्ट होणारे जीव खूप भाग्यवान असतात. की कृष्णा मला काही नको, मला तुझ्या शक्ती नाही, मला नाही, मला तुझ्या प्रेममय सेवेमध्ये. पण आपण तसं नाहीये, आपण बद्ध जीवात्मा आहे. म्हणून प्रभुपाद इथे लिहिलंय, मनुष्याने हे जाणले पाहिजे की सर्वसामान्य जनांच्या वतीने ही अर्जुन कृष्णाला पृच्छा करत आहे. वाय कृष्ण म्हणजे वाय अर्जुन इज आस्किंग फॉर दिस थिंग. कारण काय, त्याला पक्का माहितीये की शक्ती दाखवल्या, प्रकटीकरण दाखवलं, क्वालिटीज दाखवल्या की मग कळेल की बापरे हे पण का, हे पण का. मग काय होईल, त्याचं सतत चिंतन करेल. जसं विराट कोहलीवरती चिंतन केलं तसं कृष्णाचे ह्या क्वालिटीज आहेत, बापरे कृष्णाचे ह्या पण शक्ती आहेत, अरे हे म्हणजे कृष्णाकडनं आलेलं आहे, हे म्हणजे असंच आहे, असं जेव्हा करेल तो काय होईल, रिमेंबरन्स. ऍक्च्युली प्रभुपाद म्हणतात की येन केन प्रकारे मन, म्हणजे सतत कृष्णाचं स्मरण केलं पाहिजे. येन केन प्रकारे. भगवद्गीता सत्संग का करतो, कृष्णाचं स्मरण करण्यासाठी. भागवतांचा का वाचतो, कृष्णाचं स्मरण करण्यासाठी. इफ यू आर एबल टू कॉन्स्टंटली चॅन्ट कृष्णाच नेम 24 hours, काहीही वेगळं करायचं नाही गरज. सेवा का करतो, कृष्णाचं स्मरण करण्यासाठी, कृष्णाचं स्मरण व्हावं म्हणून करतो त्या गोष्टी. प्रभुपाद used to say that की आय एम व्हेरी सी, ह्या सगळे मंदिरं जी आहेत ना ती मी तुमच्यासाठी बांधली आहेत. कारण तुम्ही लोक एवढे पॅशनेट आहात, यू आर फुल ऑफ पॅशन, पण तुम्हाला सतत काहीतरी काहीतरी पाहिजे. टू एंगेज देम इन लॉर्ड कृष्णा सर्व्हिस, टू एंगेज यू इन लॉर्ड कृष्णा सर्व्हिस, मी हे सगळे टेम्पल बांधले. अदरवाईज एका झाडाखाली बसून मी कृष्णाचं नाव घेण्यामध्ये सुद्धा मला मी खुश आहे. आय कॅन सिम्पली सिट अंडर अ ट्री अँड चॅन्ट कृष्णाज नेम हॅपीली, असं प्रभुपाद म्हणायचंय. आय कॅन इझिली म्हणजे हॅपीली सिट. प्रभुपाद तुम्ही विचार करा, वृंदावनच्या एका सुंदर झाडाखाली बसून शांतपणे जप का नसते करू शकले, करू शकले असते ना. पण मग आपलं काय झालं असतं, प्रभुपादांनी जर तसं केलं असतं तर आपलं काय झालं असतं. म्हणून प्रभुपाद त्या कम्फर्ट मधनं बाहेर पडले आणि प्रभुपादांच्या कृपेमुळे आपल्याला हे मिळालं आहे. तर म्हणून प्रभुपाद म्हणतात की हे ना के ना प्रकारे कंटिन्युअसली आपण एंगेज राहायला पाहिजे. का, कारण त्याच्यामध्ये अल्टिमेट कल्याण आहे. असं नाही की त्याच्यामध्ये कृष्णाच ग्लोरिफिकेशन होत आहे, कृष्णाला मनमना भव मत भक्तो कृष्ण सांगतायत, असं वा 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 असं कसं चालतं. हे तर तुम्ही स्वतःच फक्त सांगतायत, माझी भक्ती करा, मला शरण जा, मला हे करा, मी सगळं काय आहे, असं कशाला सांगतात कृष्ण तुम्ही. अरे हे सांगण्यामध्ये तुझं सर्वात हे बेटा तुझं अल्टिमेट बेनिफिट आहे, अल्टिमेट कल्याण आहे. सो दॅट्स वाय आता कृष्ण काय करणार आहे, आपला विभूती योग सांगणार आहेत आपल्या पुढे. ठीक आहे, हे आपल्यासाठी आहे. तर आपण आता इथे थांबूया, आपण हा श्लोक वाचून घेऊया. हा श्लोक वाचा पुढे 16वा. हरे कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम. पढ़ू क्या? हा हा पढ़िए ना माताजी. वक्तुम अर्हसि अशेषं दिव्या हि आत्मविभूतयः याभिः विभूतिभिः लोकान् इमान् त्वं व्याप्य तिष्ठसि. इमान व्याप्य तिष्ठसि. व्हेरी गुड. अजून कोणी वाचेल? हरे कृष्ण माताजी वाचू. हा वाचा ना माताजी. हरे कृष्ण. वक्तुम् अशेषेण दिव्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिः लोकान् इमान् त्वं व्याप्य तिष्ठसि. हरी बोल. अजून कोणी वाचेल? वाचू माताजी. हा वाचा ना माताजी. वक्तुम् अर्हसेन दिव्यायै आत्मविभूतयः याभिर्विभूतिर्लोकान् इमा सत्त्वं व्याप्य तिष्ठसि.
किती छान ना. इमान त्वं व्याप्य तिष्ठसी. अजून कोणी वाचल? स्वामी टू वाचला? हा वाचा वाचा केतकी माताजी वाचा. वक्तुम् अर्हसि अशेषेण दिव्या हि आत्मविभूतयः याभिर्विभूतिभिः लोकान् इमान् त्वं व्याप्य तिष्ठसि. हरी बोल. तर इतकं सुंदर आहे. तर आपण आता इथे थांबूया. आपण आता प्रश्न आहे ना प्रेरणाचा आहे का ती? हा आहे ना. तर आपण आज काय काय बघितलं हे थोडं रिवाइज करूया. तर आपण पहिल्यांदा तर हे बघितलं की भगवंत कसे परमधाम आणि परम ब्रह्म आहेत. तर त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा काय बघितलं की भगवंतांना जाणण्याच्या किंवा स्ट्रगल जे करतात या जगामध्ये त्या 4 प्रकारचे कॅटेगरीज आपण बघितल्या. कर्मी, ज्ञानी, योगी आणि भक्त हे बघितलं. प्रत्येकाचं काय उद्दिष्ट आहे, अंतिम ध्येय, प्रत्येकाचा ह्याच्यामध्ये काय बाधा आहेत ते आपण बघितलं. आणि भक्त का बरं ग्रेट आहे, भक्ताचं काय विशेष आहे, भक्त का विशेष आहे तर हे बघितलं. आणि त्याचबरोबर आपण हेही बघितलं की ज्याप्रमाणे अग्नी हा काय करतो, भस्मसात करून टाकतो, त्याप्रमाणे जेव्हा व्यक्ती भगवान श्रीकृष्णांकडे पूर्णपणे अट्रॅक्ट होतो त्याच्या सगळ्या भौतिक आशा आकांक्षा या सगळ्या गोष्टी भस्मसात होऊन जातात. आणि 5 प्रकारचे अटॅचमेंट ज्या आपण बघितलेल्या आहेत त्या निघून जातात ह्याच्यामधनं. हे आपण आज बघितलं. त्यानंतर आपण बघितलं की भगवानांना जाणण्याचे हे जे आहेत काय म्हणतात तर ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान ह्या तिघांमध्ये काय फरक आहे. सूर्यप्रकाश, सूर्यबिंब आणि सूर्य ह्याच्यामध्ये जसा फरक आहे तसा तो हे आहे. तो हे आपण आजच्या ह्याच्यामध्ये जाणलं. आणि आता कृष्ण अर्जुन काय म्हणतोय की आता तुम्ही तुमचा विभूती योग मला सांगा. आणि हा विभूती योग का बरं म्हणतात, कारण काय आपण विभूतीकडे अट्रॅक्ट जास्त होतो. जेव्हा आपल्याला कळतं की एखाद्या व्यक्तीमध्ये एखादी विशेष क्वालिटी आहे तेव्हा त्या व्यक्तीविषयी जाणून घेण्याचा इंटरेस्ट वाटतो. का बरं सेलिब्रिटीजचं आपण सर्च करतो, आपण स्वतःच, आपण कोणाचा आता शेजारी राहणाऱ्या व्यक्ती वगैरे कोणाचा तरी सर्च करतो का बरं, आपण नाही करत. आपण गुगलवरती पण तुम्ही आता आजकाल तर तुम्ही गुगल जरी ओपन केलं तरी खाली भरपूर लिंक्स असतात बघा, त्याच्यामध्ये न्यूज असतात. ऐश्वर्या राय आणि ह्याचा डिवोर्स, मग ते आपण लिंक क्लिक करतो आणि मग तिथून पुढे आपली सिरीज पूर्ण सुरू होऊन जाते की का बरं डिवोर्स होतोय, कशामुळे होतोय, तर ते काय मानसिक डिवोर्स आहे का, मग हे आहे का, मग ते आहे का. सो वाय, बिकॉज दोज पीपल आर सेलिब्रिटीज. सेलिब्रिटीज म्हणजे काय, ज्यांच्याकडे विशेष काहीतरी गुण आहे, त्यांच्याकडे आपण अट्रॅक्ट होतो. त्यांच्याकडे विशेष यश आहे, त्यांच्याकडे विशेष रूप आहे, त्यांच्याकडे विशेष काहीतरी आहे, म्हणून आपण त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतो. सर्वसामान्यांबद्दल ऐकायला काही आवडत नाही आपल्याला. न्यूज म्हणजे काय असतं, न्यूज म्हणजे तेच असतं, रोज नवीन गोष्टी पाहिजे असतात आपल्याला. दॅट्स वाय. बट तुम्ही विचार करा, एक दिवस संपतो तो न्यूजपेपर केरामध्ये जातो. कारण काय, लोकांना नवीन काहीतरी पाहिजे, तेच ऐकायला आवडत नाही, तेच ऐकत नाही, म्हणून ते फेकून देतो आपण न्यूजपेपर. परंतु ही शास्त्र अनेक युगापासून आहेत, स्टील ते नॉलेज तसंच फ्रेश आहे. हा फरक आहे एका आध्यात्मिक ज्ञानामध्ये आणि भौतिक गोष्टींच्या नॉलेजमध्ये. न्यूजपेपर किती वेळ वाचतो, अर्धा तास पण वाचला तरी खूप झालं, ठेवून देतो आपण. दुसऱ्या दिवशी पुन्हा जुना पेपर काढायची इच्छा होत नाही. शास्त्र वर्षानुवर्ष वाचतो, जन्मानुजन्म वाचायला पाहिजे, ओके ना. ह्या फरक आहे आध्यात्मिक आणि. आता तुमचा काय, हा प्रेरणा तुझा प्रश्न होता ना. हा, हरे कृष्ण माताजी थोडं समजलंय पण थोडं समजलं नाहीये म्हणून प्रश्न विचारते. विचार ना, विचार. स्पिरिच्युअल वर्ल्ड आणि गोलोक हे सेमच आहे ना माताजी? हा 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 एक प्रश्न होता. आणि दुसरा म्हणजे ब्रह्मज्योतीकडे जाणं आणि गोलोक मध्ये जाणं यात काय फरक आहे? हा, बापरे, म्हणजे भरपूर गोष्टी समजल्या नाहीयेत. हा, पहिली गोष्ट म्हणजे तू काय विचारलं, आध्यात्मिक जग आणि गोलोक वृंदावन ह्याच्यामध्ये काय फरक आहे. तर गोलोक वृंदावन हा आध्यात्मिक जगच आहे, ओके नाही. गोलोक वृंदावन हे आध्यात्मिक जगच आहे, परंतु आध्यात्मिक जगाचे एक काय म्हणतात त्याला सर्वात महत्वाचा असा पार्ट आहे गोलोक वृंदावन. तिथं प्रत्यक्ष श्री राधाकृष्ण आणि
त्यांचे नित्य पार्षद राहतात, हो ना. आता ह्या आध्यात्मिक धामाचं एक स्वरूप आहे. तर बाकीचे जे आहे ते वैकुंठ प्लॅनेट्स आहे, वैकुंठ प्लॅनेट्स आहे. आता या भौतिक जगाच्या बाहेर पडलं की सगळे वैकुंठ प्लॅनेट्स आहेत. वैकुंठ प्लॅनेट म्हणजे काय? जिथं कुंठ म्हणजे काय? जिथं दुःख आहे. वैकुंठ म्हणजे काय? जिथं दुःख नाहीये. त्याला सगळ्यांना वैकुंठ आहे. तर आता हे वैकुंठ प्लॅनेट किती आहेत मग? ते अनंत आहेत. जितकी भगवंतांची रूपं आहेत ना तितके वैकुंठ प्लॅनेट्स आहेत. तू भागवताचं कधी बघितलं असेल चित्र, तर त्याच्यामध्ये वेगळे वैकुंठ प्लॅनेट दिसतात. सो किती आहेत मग असे वैकुंठ प्लॅनेट? जितके भगवंतांची रूप तितके प्लॅनेट्स. म्हणजे काय की नरसिंह भगवंतांचं एक प्लॅनेट असेल, वामन रूपाचं एक प्लॅनेट आहे, अयोध्या धाम किंवा साकेत धामचं पण एक प्लॅनेट आहे जिथं भगवंत प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये राहतात. अशाच ह्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक गोलोक वृंदावन आहे. आध्यात्मिक जगामधलं एक प्लॅनेट आहे गोलोक वृंदावन, जे सर्वोच्च आहे. त्या सगळ्या वैकुंठांच्या परे आहे, त्या सगळ्या वैकुंठांच्या वरती आहे. हे गोलोक जे आहे ते सुंदर अशा सुवर्ण पुष्प कमळ पुष्पाप्रमाणे आहे. कमळाचं फुल कसं असतं असं असतं ना, एका पुष्पाप्रमाणे आहे ते. आणि किती पाकळ्यांचं? अनंत पाकळ्यांचं ते, हो ना. आणि त्या धामामध्ये कृष्ण जसे आहेत तसे, म्हणजे कृष्ण आणि राधा राणी तिथे राहतात. बाकीच्या प्लॅनेट्स मध्ये, वैकुंठ प्लॅनेट्स मध्ये भगवंतांचे वेगवेगळी रूप, जे अनंत अवतार आहेत ना, वामन अवतार, नरसिंह अवतार, प्रत्येकाचे एक प्लॅनेट आहे. बट दिस इज द हायेस्ट प्लॅनेट. गोलोक वृंदावन इज द हायेस्ट प्लॅनेट. त्याच्या परे काहीच नाहीये, कारण तिथे प्रत्यक्ष कृष्ण श्रीमती राधा राणी सोबत राहतात आणि त्यांच्या नित्य शाश्वत अशा पार्षदांबरोबर राहतात. हा फरक आहे आध्यात्मिक जग आणि भौतिक जग. भौतिक जग म्हणजे काय? जे कुंठ लोक, हो ना, कुंठ, याला आपण म्हणूया कुंठ, आणि ह्याला काय म्हणूया? वैकुंठ. वैकुंठ किती आहेत? अनेक आहेत, अनंत आहेत वैकुंठ प्लॅनेट्स. त्यापैकी एक गोलोक वृंदावन आहे, जे सुंदर अशा कमळाच्या पुष्पाप्रमाणे आहेत. किती पाकळ्या आहेत? अनंत पाकळ्या आहेत. सुवर्ण पुष्प आहे ते, आणि तिथं श्रीमती राधा राणी सोबत श्रीकृष्ण राहतात. हा फरक आहे. सो चैतन्य महाप्रभू म्हणतात की इवन मला सगळे वैकुंठ सुद्धा रिकामी हवे. का असं म्हणतात? कारण मला प्रत्येक जण गोलोक वृंदावन मध्ये हवाय. कारण इथं कसं आहे, इथं कुठली भक्ती आहे? माधुर्य रसामध्ये, माधुर्य रसामध्ये. अरे बाकीच्या ठिकाणी जसं लक्ष्मीनारायणच्या प्लॅनेटवरती कुठल्या भावामध्ये असणार? दास्य भावामध्ये कृष्ण आहे, लक्ष्मीनारायण रूपामध्ये. सो ही गोष्टी असं नाही आहे की बाबा आम्ही तर फक्त वैकुंठ, आम्ही तर गोलोक वृंदावन मध्येच फक्त, आम्हाला वी आर नॉट इंटरेस्टेड इन वैकुंठ. अरे वैकुंठामध्ये जाणं काय, ब्रह्मज्योतीमध्ये पर्यंत जाणं सुद्धा फार मोठी गोष्ट आहे, ते लांबच राहिलं. तर हा फरक आहे फक्त. हे गोलोक वृंदावन आपण बोलतो इझिली, पण इतकं इझिली अचिव्हमेंट नाहीये ती. ठीक आहे, लक्षात आलं तुला फरक? प्लॅनेट आणि गोलोक वृंदावन. हा, आपण इझिली म्हणतो बॅक होम, बॅक टू गॉड हेड किंवा गोलोक वृंदावन. इतकं इझी नाहीये ते, इतकं इझी नाही जितकं बोलतो ते. हा, सो वेगवेगळे प्लॅनेट्स कशामुळे आहेत? वेगवेगळी भगवंतांची रूप आहेत त्याच्यामुळे आहेत. आणि दुसरा प्रश्न काय तुझा, की ब्रह्मज्योती म्हणजे काय? हा, आता जे कृष्ण इथं बसलेले आहेत गोलोक वृंदावन मध्ये, ते तिथं आहेत म्हणून त्यांच्या शरीराची अंगकांती म्हणजे तेज हे पसरतं. जसं आपण आता काय म्हणलो, सूर्य आणि सूर्यप्रकाश वेगळे आहेत का? तर ते तेज जे आहे ना, ते काय करतं माहिती का? तर जेव्हा तुम्ही हे भौतिक जग सोडतो, एखादा जीव किंवा एखादा सोल जेव्हा हे भौतिक जग सोडतो, तेव्हा जेव्हा तो हे क्रॉस करतो, काय म्हणतात त्याला, भवसागर, भवसागर जेव्हा तो व्यक्ती क्रॉस करतो, जीव, तेव्हा त्याला काय दिसतो? मग पहिल्यांदा ब्रह्मज्योतीचा प्रकाश. हा ब्रह्मज्योतीचा प्रकाश म्हणजे दुसरा तिसरा काही नसून कृष्ण जे गोलोक वृंदावनमध्ये बसते त्यांच्या दिव्य अंककांतीचा प्रकाश आहे. परंतु जो तो प्रकाश म्हणजेच कृष्ण आहे असं समजलं तर ब्रह्मज्योतीमध्येच बसणार. बट भगवंतांना, भक्ताला माहिती असतं की हा प्रकाश म्हणजे माझ्या भगवंतांच्या दिव्य अंगकांतीचा एक तेज आहे, ते म्हणजे भगवंत नाही आहेत, हो की नाही? सो दिस इज ब्रह्मज्योती. ब्रह्मज्योती म्हणजे इफल्जन्स ऑफ कृष्णास
डिव्हाइन बॉडी, नाही दिव्य देह आहे ना भगवंतांचा, त्याच्यामुळे त्यांच्या अंगकांतीचा तेज, इफल्जन्स, बॉडी इफल्जन्स है ना. भक्त काय म्हणतो, हे भगवंता तुमचं हे तेज कमी करा. हे भगवंता, आपल्या ईशोपनिषद मध्ये तो श्लोक आहे की हे कृष्णा, हे ते तेज आहे ना ते थोडं तुम्ही 2 मिनिटासाठी कमी करा, मला तुम्हाला बघू द्या, मला तुम्हाला दर्शन करू द्या. तुमचं जे तेज आहे ते तुम्हाला झाकून टाकतंय, म्हणजे इतकं तुमचं तेज आहे की माझे डोळे दिपून जात आहेत. पण हे तेज तुम्ही थोडस कमी करा भगवंता, मला तुमचं सुंदर रूप बघू द्या, असं भक्त म्हणतात. भक्त इतकी जवळची आहे भगवंताच्या. अजून काय प्रश्न होता तुझा तिसरा? गोलोक. हा, भूलोक म्हणजे ज्या लोकमध्ये आपण आहोत है ना. गोलोक म्हणजे ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण आणि राधाराणी आहे. हा, गोलोक म्हणजे श्रीकृष्ण आणि राधाराणी आहे. तो तर तुला आता लक्षात आला हा, असेल काय? लक्षात आला. मग ज्ञानींपेक्षा भक्त जास्त हुशार किंवा काय म्हणता येईल का माताजी? कारण की ज्ञानींना तेच तर मग म्हणलं ना हा. आपण पूर्ण वेळ तेच डिस्कस करतोय की ज्ञानी काय करतो, ज्ञानीचं उद्दिष्ट काय आहे की या जगामध्ये खूप दुःख आहे, या जगाच्या मला परे जायचंय हो है ना. भौतिक जंजनापासून मला मुक्त व्हायचं, हे एकच उद्दिष्ट आहे. आणि कुठं जाऊन बसायचंय? ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचंय. कारण का ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होलं तर मग तुम्हाला तिथं कोणी अपमान करणार नाही, कोणी त्रास देणार नाही, तिथं बॉडीचे काही त्रास होणार नाही, आजार पण नाही, काहीच नाही ना तिथं. हो. पण तू विचार कर, अशा इनॅक्टिव्ह स्टेट मध्ये किती दिवस राहू शकणार? आपण स्वतःबद्दलच विचार करा, आपण आयुष्यभर एवढं ऍक्टिव्ह असतो आणि आता तुम्हाला कुणीतरी म्हणलं की शून्य होऊन असं बसून जा, कसं किती दिवस? म्हणजे एका खोडकर मुलाला असं म्हणलं की तू 1 तास शांत बस, तुला 2 चॉकलेट देतो. तो 1 तास बसू शकेल का? आपण सगळे खोडकर मुलं आहेत ना, आपण कसं बसणार शांत? मॅक्सिमम आपण त्या चॉकलेटच्या लालचमुळे अर्धा तास कसं तरी बसू, अर्धा तासानंतर असं 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 सुरू होईल आपलं, चल बिचल. अरे बस झालं, अर्धा तास झाला, देऊन टाका आता चॉकलेट. आई बसलोय बरं का मी, अर्धा तास केलाय ना, देऊन टाक चॉकलेट, असं म्हणण्यासारखं प्रेरणा ते है ना. आणि काय करतो, ब्रह्मज्योतीमध्ये जाऊन बसतो, मग तिथं काय मज्जा, ऍक्टिव्हिटीज नाही ना तिथं. भक्त जो असतो ना, त्याला हे माहिती असतं की हे ब्रह्मज्योती म्हणजे माझा भगवंत नाहीये रे बाबा, हे ब्रह्मज्योती म्हणजे माझ्या भगवंतांच्या दिव्य अशा अंगकांतीचं तेज आहे. माझे भगवंत ते तर गोलोक वृंदांमध्ये आहेत, ओके नाही. पण जेव्हा मी हरे कृष्ण महामंत्र घेतात, कृष्ण म्हणतो, तेव्हा ते स्वतः येतात, त्यांचं गोलोक वृंदावन सोडून येतात. कृष्ण म्हणलं की कृष्ण येतात, हा विश्वास पाहिजे आपल्याला, ओके नाही. म्हणून श्रेष्ठ आहे सगळ्यामध्ये. म्हणून तर आपण 4 कॅटेगरीज बघितल्या, कर्मी, ज्ञानी, योगी. योगीला तर हृदयामध्ये दिसतात भगवंत परमात्मा रूपाने, तो अजून वरचा आहे ना खरं तर, ओके नाही. म्हणून तो योगी काय करतो, प्रत्येकामध्ये तो परमात्मा बघायला लागतो. पण त्याच्यापेक्षा ग्रेट कोण आहे? भक्त. म्हणून आपण हे 4 कॅटेगरीज मुद्दाम बघितल्या आज, कर्मी, ज्ञानी, योगी आणि भक्त. भगवद्गीतेमध्ये ह्यांच्याबद्दलच सांगितलेलं आहे पूर्ण, ओके नाही. कोणते कोणते योग सांगितलेत बघ, कर्मयोग सांगितलाय, ज्ञानयोग सांगितला आहे, आणि मग ध्यान योग सांगितलेला आहे, आणि मग भक्ती योग सांगितलेला आहे. स्टेप बाय स्टेप नेले भगवंतांनी. डायरेक्टली भक्ती योग पहिला अध्याय सांगितला, दुसरा अध्याय अर्जुनच्या रूपाने. आपण तर मानलंच नसतं, कसं मानू मी तुम्हाला सर्वश्रेष्ठ, कसं मानू मी तुम्हाला पुरुषोत्तम. नाही, मला तर दिसतंय हे अजून चांगलंय, ते अजून चांगलंय. पण कृष्ण पण म्हणजे कृष्ण खूप चतुर आहेत, हळूहळू देतात आपल्याला एक एक स्टेप. आता कुठं अर्जुनला कळलंय की कृष्ण म्हणजे सर्वस्व आहे, म्हणून तो आता ऐश्वर्याचं वर्णन करायला सांगतोय. इतके वेळ नव्हतं त्याचं पूर्ण विश्वास, त्याच्या मनातले संशय सगळे दूर झालेत, आता कुठं कळलंय. सो दॅट्स वाय वी से दॅट मिडल 6 अध्याय जे आहेत ना, ते सर्वात इम्पॉर्टंट आहे. मधले 6 भगवद्गीतेचे 12 9 पहिले 6, नंतर 7, 8, 9, 10, 11 आणि 12 हे अध्याय सर्वात महत्वाचे है ना. त्यामुळे आता तुला लक्षात आलं काय फरक आहे ते? हा एकदम क्लिअर झालं. पुन्हा एकदा घेऊया, हा, जर काही डाऊट असेल तर.
बाकी कोणाला काही डाऊट आहे? सिद्धी, तुला समजलं हे ब्रह्मज्योती म्हणजे काय? आणि हे जसं प्रेरणाचं एक छान आहे, ती डाऊट ठेवत नाही, डोक्यामध्ये असेल तर ती लगेच विचारते की कळलंय, पण थोडं थोडं नाही. हो समजलं. समजलंय? ठीक आहे, आपण पुढच्या वेळेला अजून थोडंसं एक्सप्लेन करूया त्याच्याबद्दल. थांबूयात मग आपण. बाकी कोणाचा काही प्रश्न नाही ना? नाही. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. भगवद गीता महाग्रंथ की जय. जय. गौर प्रेमानंदी. हरि हरि बोल. हरे हरे बोल. कृष्ण. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरि बोल. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम माताजी. हरि बोल. अन्नदा एकादशी महामहोत्सव की जय. हाँ नदा एकादशी महामहोत्सव की जय.